पायापासून डोक्यापर्यंत सहज अवस्थेमध्ये आपण बसलेलो आहोत. सुखासनात खुर्चीवर बसला असाल तरी हरकत नाही, खाली बसला असाल मांडी घालून तरी हरकत नाही. श्वास सहज येतोय जातोय याची जाणीव. आणि सुरुवात आपण एक ओंकाराने करूया. अगदी सहज सोपा ओंकार करायचा आहे. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. खोलवर आणि दीर्घ श्वास घेऊया आणि सोडताना सहज असा ओंकार. काही सेकंद थांबायचं. आणि आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर जोडून त्यांना लावून डोळे उघडूया. वर्ल्ड मेडिटेशन डे अर्थात जागतिक ध्यान साधना दिवस या आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण हे एक छोटंसं ध्यानसत्र घेणार आहोत. ज्ञान आणि ध्यानसत्र असं दोन्ही जोडून घेणार आहोत. त्या सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दोन संस्थांच्या माध्यमातून आपण हे एक छोटं सत्र घेत आहोत. अशा प्रकारची आणखीही काही सत्र येत्या काळामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न आहे. मानस आहे निदान तसा 2025 साठीचा. तर दोनही संस्थांची क्विक ओळख करून घेऊया. दोनही संस्थांच्या तर्फे जे कोणी उपस्थित आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आणि आजच्या मुख्य विषयाकडे म्हणजे थिअरीकडे आपण जाऊया, मग त्याला जोडून मेडिटेशन. सो संवाद आणि द हिलिंग हबच्या माध्यमातून आपण अनेक कार्यशाळा घेतो, अनेक आपण मास हिलिंग सेशन्स किंवा मास मेडिटेशन्स घेतो. त्याच्यातलंच एक ऑनलाईन स्वरूपाचं आहे. पण यावेळी आपण मागच्या वेबिनारला जे कोणी होते त्यांना आठवत असेल, तेव्हा आपण म्हटलं होतं की वेगळ्या स्वरूपात आपण अजून काही विषय आणणार आहोत. तर यावेळी आपण योगा बाय नेहा किंवा नेहा इकडे आहे आपल्या समोर, सगळ्यांना दिसत असेल झूम वरती. सो नेहा ऑस्ट्रेलियाला असते, योगा थेरपिस्ट आहे. मेडिटेशन योग म्हणजे ध्यान धारणा मेडिटेशन किंवा प्राणायाम किंवा योग याची विविध अंग या विषयावरती ती ट्रेनिंग देते, ऑनलाईन स्वरूपात आणि इन पर्सन दोन्ही पद्धतीने. तर तिच्या बरोबर या दोन संस्थांच्या माध्यमातून म्हणजे संवाद हिलिंग हब एकच मी पकडली आणि ही दुसरी संस्था, अशा दोन संस्थांच्या माध्यमातून आजचं सत्र आपण घेणार आहोत. आणि त्याच्यातही थोडंसं काहीतरी क्विक टेक्निक्स काही घेणार आहे, जी आपण प्री मेडिटेशन किंवा आपण ज्याला ग्राउंडिंग म्हणतो किंवा आपण प्रिपरेशन म्हणतो त्या स्वरूपाची. तर आधी सुरुवात करते आणि मग ध्यानाच्या आधी नेहा आपल्याशी संवाद साधेल. थँक्यू. सो आजच्या विषयाकडे जाऊया. आज आपण मगाशी म्हटलं तसं की छोटस एक थिअरी बघणार आहोत. ध्यान म्हणजे काय? मुळामध्ये वर्ल्ड मेडिटेशन डे हा त्याचं इंग्रजी भाषांतर झालं. पण मेडिटेशन या शब्दात एखादा अर्थ अभिप्रेत किंवा एखादा अर्थ कळत नाही जो ध्यान या शब्दामध्ये कळतो. म्हणून जागतिक ध्यान दिवस हे म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं. किंवा जागतिक ध्यान साधना दिवस हा तर अगदी भारतीय नाव झालं त्याचं. कारण साधना हा शब्दच येत नाही मेडिटेशन मध्ये, आणि ध्यान म्हटलं की ध्यान साधना आपोआपच आली ती. तर तसं काहीतरी म्हणून ध्यान या शब्दाविषयी बोलूया. सो ध्यान म्हणजे सोप्पा अर्थ आपल्याला ध्यानाचा काय माहितीये की पांडुरंगाचं ध्यान, अमुक ध्यान, किंवा लहान मुलाला आपण म्हणतो की काय काय ध्यान दिसतंय. सो वेगवेगळ्या प्रकारे आपण ध्यान हा शब्द वापरतो, बरोबर. सो काय ध्यान दिसतंय याच्यामध्ये त्याचा अपिअरन्स हा एक अर्थाची झलक आहे, छटा आहे तिकडे. म्हणजे बाह्य स्वरूप हा एक अर्थ तिकडे अभिप्रेत आहे. मंत्रशास्त्रानुसार शब्दांचे किंवा अक्षरांचे, वाक्यांचे म्हणजे अक्षरांचे मुख्यतः अक्षर आणि शब्दांचे अर्थ लावताना
भारतीय पद्धत अधिक छान का ठरते? कारण ते समग्र त्याचा विचार करतात सगळ्या बाजूने. म्हणजे हे अक्षर येणारे सगळे दुनियाभरचे शब्द आठवा आणि त्याच्यातून या धातूबद्दलचे विविध अर्थ उलगडत जातात. म्हणून संस्कृतानुसार अर्थ लावला तर छान छान पदर अर्थाचे आपल्याला मिळत जातात. सो हा धातू आहे. संस्कृतमध्ये धातू म्हणजे वर्ब, रूट वर्ब ज्याला म्हणतात तसं इंग्लिशमध्ये. सो ध्येय ह्या धातूपासून ध्यान हा शब्द निर्माण झाला. आता त्याचा एक सोपा अर्थ आहे, ध्यान म्हणजे चिंतन करणे. पण त्याच्यामध्ये आलेला आहे. तोच बुद्धीमध्ये पण येतो, तो धी मध्ये पण येतो, तो मेधामध्ये पण येतो. अशा अनेक ठिकाणी येतो. धारणामध्ये पण तो येतो. म्हणजे काय, हे सगळे एकमेकांचे कुठे ना कुठे नातेवाईक, बहीण भावंड असणार किंवा एकाच डीएनए मधनं हे सगळे आलेले थोडक्यामध्ये. कारण त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. कसली? नादाची, या अक्षराची सिमिलॅरिटी आहे. मग ध्यानाचा वरवरचा अर्थ चिंतन करणे असा असला तरी आपण काय म्हणतो, सहसा ध्यान हा शब्द आपल्या व्हिज्युअल किंवा अपिअरन्स किंवा बघणे, डोळ्यांनी काहीतरी जाणवणे याच्याशी पण जोडला गेलेला आहे. म्हणून सामान्यपणे ध्यान, आणि न दुसरं त्याच्यामध्ये अक्षर आलंय. सो ध्येय नयती इति किंवा ने नयती असा जरी धातू घेतला दुसरा अर्थ, तर असं काहीतरी ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या विषयामध्ये ध्यान किंवा एखाद्या विषयाविषयी चिंतन करता. आता हा ध्यान शब्द अध्यापक शब्दामध्ये येतो. अध्यापक आणि पुढे जाऊन प्राध्यापक, म्हणजे टीचर म्हणजे शिक्षक, रेग्युलर शिक्षण देणारे ते शिक्षक. शिक्षा करोती म्हणून शिक्षित करणारे आपल्याला ते झाले शिक्षक. पण पुढे जाऊन जाऊन अध्यापक, प्राध्यापक म्हणजे काय, तुमच्या बुद्धी, मेधा आणि पुढे जाऊन धी पर्यंत जे पोहोचतं ते सगळे हे विषय. म्हणून चिंतन हा महत्वाचा टॉपिक तिकडे येतो. मग चिंतनाचा विषय किंवा चिंतनाला तुम्ही काहीतरी विषय घ्याल आणि त्याच्याविषयी काहीतरी कराल, तेव्हा त्याला ध्यान असं सोपा अर्थ, सोपी प्रक्रिया. आपण अजून थोड्याशा काही व्याख्या बघूया. सो ही त्याची झाली सोपी व्याख्या. मग या ध्यानाला जोडूनच धारणा असा दुसरा शब्द येतो. धारणा म्हणजे ही संस्कृतची खासियत आहे. एका शब्दाभोवती वेगवेगळे शब्द देऊन ते एक समग्र शास्त्र बनवलं जातं. सो ध्यान योग, या पुढच्या शब्दाकडे येण्याआधी आणि ने नयती आणि पुढे धारणा हे दोन अक्षर आणि शब्द बघूया. नयती म्हणजे नेणारा. म्हणजे काय, काहीतरी असं काहीतरी चिंतनात, बुद्धीवरती आपण असं काहीतरी आणतो किंवा असा कुठला तरी विषय धारण करतो जो आपल्याला कुठेतरी घेऊन जातो. नयती. आता या ध्यानाचे दोन मार्ग साधारणपणे सगळी भारतीय शास्त्र भुक्तिम मुक्तिमच्या प्रदायने किंवा समर्थांच्या दासबोधात सुद्धा दोन मार्ग येतात. वैराग्याचाही मार्ग येतो आणि संसाराचेही काही छोटे छोटे मार्ग येतात. मग दोन मार्ग सांगितलेले आहेत म्हणजे काय, की तो तुम्हाला तुमच्या भौतिक साधन सामग्री, भौतिक संपन्नता, अष्टलक्ष्मी श्री सुक्तात विषय पाहिला होता. सो भौतिक तुमच्या संपन्नतेकडे नेईलच नेईल आणि त्या बरोबरीने मुक्तीचा, मोक्षाचा सुद्धा मार्ग दाखवणारं असं काहीतरी एक एक हॅक म्हणूया आजकालच्या भाषेत, असं काहीतरी क्विक काहीतरी आहे ते म्हणजे ध्यान. मग हे क्विक आहे का? होऊ शकतं क्विक जर आपण सातत्याने त्याचा सराव वगैरे वगैरे केला तर. धारणा हा पुढचा शब्द तो सहसा ध्यानाबरोबर येतो. सो धारणा म्हणजे एखाद्या विषयाधीचं निवडणं आणि तो विषय निवडल्यानंतर आपल्या चित्ताला, आपल्या मनाला तिथपर्यंत स्थिर होण्यासाठी किंवा दुसऱ्या विषयावर ते जाऊ न देण्यासाठी एकाच विषयाचं समग्र चिंतन करणं म्हणजे ध्यानधारणा. समग्र चिंतन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण विषय घेऊया, उदाहरणार्थ झाड, वृक्ष. मग वृक्ष आहे तर वृक्षावरती ध्यान करणं हा विषय झाला. पण त्याची धारणा म्हणजे या वृक्षाची खोड कसं आहे, मग मुळं कुठपर्यंत गेली आहेत, मग ते किती उंच आहे, किती बुटका आहे, त्याला किती पानं आहेत, तो कसा पसरलेला आहे, असं विविध अंगाने एकाच विषयाचं चरविचरण करणं किंवा एकाच विषयावरती चिंतन करणं असं ज्याला आपण म्हणू शकतो तो ध्यान. मग ह्या ध्यान शब्दाभोवती भरपूर सारी शास्त्र किंवा भरपूर सारे ग्रंथ आहेत. त्याच्या ध्यान शब्दाविषयीच व्याख्या किंवा छोटी छोटी सूत्र येतात. ध्यानसूत्र असं त्याला आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ धारणा साध्यम ध्यानमाहम, पातंजल योगसूत्र वाचली असेल, महर्षी पतंजल. सो पतंजलींची पातंजल योगसूत्र, याच्यामध्ये ध्यान या एकट्या विषयावरती असंख्य योगसूत्र येतात. विविध 51 योग येतात आणि एक अख्खा ध्यान योग असा येतो. मग साधारणपणे पातंजल योगसूत्रानुसार 2-3 विषय येतात. पहिला येतो योगश चित्तवृत्ती निरोध,
योग, चित्त, वृत्ती, निरोध. मग चित्त आणि वृत्तींचा निरोध म्हणजे योग असं म्हटलेलं आहे. मग चित्तवृत्ती म्हणजे सोप्या अर्थामध्ये, सोपा त्याचा अर्थ घ्यायचा झाला तर, की आपल्या चित्तामध्ये चित्ताला चंचल करणाऱ्या ज्या विविध वृत्ती, विविध विचार, विविध गोष्टी, विविध तरंग, स्पंदन असं जे काही निर्माण होतं, त्या योग चित्तवृत्तींचा निरोध. अगदी थोडक्यात हे खूप विस्तृत सूत्र आहे, पण त्याचा निरोध आणि त्याच्यातून जे साधलं जातं त्याला आपण ध्यान असं म्हणू शकतो. म्हणजे इकडे तिकडे मनाला भटकू न देता त्याला एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करणं. आणखीन एक पातंजल योगसूत्रात आणखीन एक सूत्र येतं, तत्र प्रत्येक तानता ध्यानम. खूपच छान व्याख्या आहे, तत्र प्रत्येक तानता ध्यानम. एकतानता हा शब्द ऐकला असेल, किंवा तन हा शब्द ऐकला असेल, तन्मणी हा शब्द ऐकला असेल. तन्मणी म्हणजे आपण गळ्यात घालतो. काय केलेलं असतं, सगळे मणी एकमेकांना जोडलेले असतात. म्हणजे काय, सगळ्या चित्तवृत्तींना जोडणं, त्यांच्यामध्ये एकतानता साधणं, त्यांना एका मार्गावरती आणणं. एक इकडे, एक दुसरा तिकडे, तिसरा तिकडे, सगळ्यांची डोकी एका दिशेने आणणं. इन शॉर्ट याला म्हटलेलं आहे तत्र प्रत्येक तानता ध्यान. So, ध्यान या विषयावरती एक छोटीशी व्याख्या पातंजली योगसूत्रामधली. अशा आणखीनही काही व्याख्या आहेत आणि काही ग्रंथ आहेत ज्याच्यात ध्यानाचे प्रकार येतात. मगाशी म्हटलं तसं की आज आपण थोडक्यामध्ये थोडंसं ज्ञान या विषयावरती किंवा ज्ञानयोग साधण्याचा प्रयत्न करणार, आणि मग त्याच्या माध्यमातून ध्यानयोग, योग हा पुढचा शब्द येतो. आता आपण सुरुवातीला थिअरी का घेतोय, थिअरी नाहीच म्हणणार मी, तोंडओळख म्हणेन ध्यान या शब्दाची. यातल्या अनेक व्याख्या इथे खूप जाणकार आपल्याकडे आहेत, अभ्यासू मंडळी आहेत, साधक आहेत, तो बऱ्याच जणांना माहिती असतील. पण थिअरी का घेतो आहोत, किंवा हे पहिलं लांबण का आहे, त्याचं प्रवचन का आहे, त्याचं कारण असं, तीन योग सांगतात, योगत्रयी म्हटलं जातं त्यांना. ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग. आणि मग पुढे भगवद्गीतेमध्ये बाकी बरेच योग येतात आणि त्याच्यात ध्यानयोग सुद्धा येतो. या सगळ्या योगांमध्ये सगळी शास्त्र एक महत्वाचा मुद्दा सांगतात. तो ध्य या पहिल्या शब्दामध्ये, अक्षरामध्ये होता चिंतन. की ध्यान या विषयावरती समग्र चिंतन, किंवा तो त्याच्याबद्दल काहीतरी वाचन, काहीतरी जाणून, त्याचं काहीतरी शास्त्र, शास्त्रात काय लिहिलंय याची छोटीशी तोंड ओळख करून घेऊन जो ध्यानाला सुरुवात करेल त्याला उत्तम ध्यानाचे अनुभव येतील अशी शास्त्र सांगतात. उदाहरणार्थ मगाशी समर्थ रामदासांचा उल्लेख झाला. समर्थ रामदासांच्या दासबोधाची सुरुवात जशी होते, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले, किती सुंदर गोड सुरुवात आहे. की जनरली आपल्याला काय प्रश्न असतो, मग पहिले मनातले हे विचार की मी ध्यानाला बसते म्हणजे काय, मग ध्यान काय आहे, म्हणजे काय, हे कुठून आलं, हे कोणी सांगितलं, श्रवण केल्याने प्राप्त. तिथेच समर्थ रामदासांनी उत्तर दिलंय, ऐका, आधी ऐका मग प्राप्त, मग त्याची फळं मिळतील तुम्हाला. सो काय ऐका, जे करायचं आहे ते आधी थोडंसं ऐकून घ्या, काय करायचं आहे त्याची थोडीशी थिअरी ऐका आणि मग सुरुवात करा. या कारणाने आपण थिअरी घेतोय. सो हा शास्त्रांचा एक शिष्टाचार आहे असं म्हणूया, प्रोटोकॉल आहे बेसिकली, की थोडंसं आधी त्याच्याविषयी बोलायचं. हा, मग पहिले आपण म्हटलं ध्यान आणि योग. योग दुसरा शब्द आहे. योग शब्दाचे एक महत्वाचा अर्थ युज म्हणजे जोडणे किंवा एकमेकांमध्ये गुंतणे, चांगल्या अर्थी एकमेकांना एकत्र मिळणे, एकरूप होणे वगैरे वगैरे. मग योग म्हणजे जोडणे. मग ध्यान योग म्हणजे एक वस्तू दुसऱ्यात मिसळली की जे म्हणतात त्याला योग असं म्हटलेलं आहे. मग मगाशी आपण जसं म्हटलं की हे सगळे विचार अमुक तमुक एकत्र जोडून काहीतरी जे साधण्याचा आपण प्रयत्न करतो त्याला सोप्या भाषेमध्ये ध्यानयोग असं म्हणता येईल. हं? या ध्यानयोगामध्ये अनेक बाकीचे छोटे छोटे ग्रंथ म्हणूया, त्याच्यातले काही उल्लेख पटकन बघूया आणि मग आपल्या मुख्य प्रॅक्टिकल किंवा प्रयोगाकडे वळूया. छोटासा प्रयोग करणार आहोत. घेरंड संहिता नावाचा एक ग्रंथ आहे, कधी ऐकला असेल तर. योगशास्त्राविषयीचे अनेक ग्रंथ आहेत. घेरंड संहितेमध्ये साधारणतः 3 प्रकारची ध्यानं सांगितलेली आहेत. ध्यानाचे 3 प्रकार हे इतरही काही ग्रंथात येतात आणि या सगळ्यामध्ये पाठभेद असतो. पाठभेद याचा अर्थ, मी एखादं वाक्य म्हणेन आणि तुम्ही म्हणाल नाही हे असं नाहीये, हे असं आहे, मी हे असं वाचलंय, मी हे असं शिकले, असू शकतं, कारण त्यालाच पाठभेद म्हणतात. सो त्याच्यामध्ये थोडे थोडे इकडे तिकडे फरक आहेत. ओके, पण मुळात जे आहे घेरंड संहितेमध्ये स्थूल ध्यान, ज्योतिर्ध्यान, सूक्ष्म ध्यान, 3 छोटेसे प्रकार सांगितलेले आहेत. नावं छोटी आहेत, प्रकार विस्तृत आहेत अर्थात.
मग जसं ध्यानाचे हे सोपे प्रकार, हा याच्या व्यतिरिक्त असंख्य प्रकार आहेत. इंग्रजीमध्ये म्हणायचं तर ऍक्टिव्ह मेडिटेशन, पॅसिव्ह मेडिटेशन, हिलिंग बेस्ड मेडिटेशन, आजकाल माइंडफुलनेस, माइंड योग वगैरे वगैरे, खूप त्याला लेअर आणि खूप स्तर त्याच्यामध्ये आलेले आहेत. पण आपण घेरंड संहितेच्या नुसार सोपे जे विषय आहेत ते थोडेसे बघूया. मग पहिलं आहे सूक्ष्म, त्याला अभ्यंतर ध्यान असं सुद्धा म्हणतात. आभ्यंतर ध्यान. हा, सूक्ष्म किंवा अभ्यंतर, कळायला सोपं आहे, शब्दातच सगळा काही अर्थ आहे. की निर्गुण किंवा आपल्याला आपलं जे मूळ स्वरूप आहे, आपल्या आनंद स्वरूपाची ओळख करून देणारं म्हणजे सूक्ष्म ध्यान. मग सूक्ष्म म्हणजे आपल्या सूक्ष्म देहामध्ये नेणारं, आपल्या सूक्ष्म मनामध्ये नेणारं, किंवा मन आणि चित्त. मग अशी म्हटलं असं की मेडिटेशन हा एकच शब्द आहे किंवा माइंड हा एकच शब्द आहे, पण माइंडला संस्कृतामध्ये असंख्य शब्द आहेत. त्या प्रत्येक शब्दानुसार त्याचा अर्थ बदलतो. म्हणजे मानस वेगळं, मन वेगळं, चित्त वेगळं. योगशास्त्रात आपण कोश हे सुद्धा शिकलेलो आहोत. सो कोश, प्राण वगैरे वगैरे बरेच आतपर्यंत जातो विषय. तसं आतपर्यंत नेणारं, सूक्ष्माचा अनुभव देणारं असं काहीतरी सूक्ष्म ध्यान, किंवा सूक्ष्म विषयांच्या जाणीवा जागृत करणारं म्हणजे सूक्ष्म ध्यान. आणि स्थूल ध्यान सोपं आहे, काहीतरी स्थूल आकार उकार बघणं, त्याचा फॉर्म बघणं, त्याला काहीतरी म्हणजे बाह्य दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या गोष्टींचं ध्यान. न दिसणाऱ्या गोष्टींचं ध्यान म्हणजे उदाहरणार्थ, मी जर आता तुम्हाला म्हटलं की हा डोळे मिटा आणि इंद्रधनुष्य इमॅजिन करा, तर इंद्रधनुष्य तुमच्या समोर नाहीये, बट यू कॅन स्टील इमॅजिन इंद्रधनुष्य. का? कारण तुमच्या कुठल्या तरी चित्तवृत्तींमध्ये कुठेतरी तुम्हाला इंद्रधनुष्याचा अनुभव माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जे बघितलं नसेल, पण ज्याला आकार उकार आहे आणि जे आत्ताच बघता आहात, मी म्हटलं समोर गणपतीची मूर्ती आहे त्याच्यावरती ध्यान करूया, तर सोपं आहे करणं. तो स्थूल आणि सूक्ष्म ढोबळ मनाने हे दोन मोठे प्रकार येतात. मग ज्योतिर्ध्यान वगैरे तंत्रशास्त्रात आणखी ध्यानाचे प्रकार येतात, बरेच येतात बेसिकली. पण सूक्ष्म आणि स्थूल ही ढोबळ मनाने वरवरचे सोपे दोन प्रकार झाले. मग निर्गुण आणि सगुण असं पण तुम्ही म्हणू शकता. मग आपण कुठलं ध्यान करायचं, अर्थात तुमच्या ध्यानाच्या सरावानुसार किंवा तुम्हाला उत्तम प्रकारे कुठलं ध्यान जमतं आहे त्याच्यानुसार सुद्धा करू शकता. काही ठिकाणी शास्त्रीय ग्रंथांमध्ये असा परिपाठ येतो की आधी सगुण स्थूल ध्यानाने सुरुवात करावी आणि मग सूक्ष्मात जावं. कारण मग सूक्ष्मात जाणं सोपं होतं, आणि मग अशा प्रकारचे विविध दाखले त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग भगवद्गीतेमध्ये जो ध्यानयोग येतो, माझ्या मते सहावा अध्यायामध्ये ध्यानयोग येतो. आणि मग ध्यानयोगामध्ये साधारण ध्यान हा विषय आणखी उलगडून दाखवताना अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे. हे जे संवाद हा प्रकार आहे ना, हा संस्कृतातला आहे. ही एक खास अस्सल भारतीय खासियत आहे असं म्हणूया. वेदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये, संवाद सूक्तांमध्ये डायलॉग येतो, संवाद येतो, म्हणजे गप्पा येतात, प्रश्न उत्तर येतात. त्यातली बहुतांशी प्रश्न उत्तरं, तुम्ही स्वरशास्त्र घ्या किंवा नदी सूक्त आहे, विश्वामित्र नदीचा संवाद आहे, असे भरपूर आहेत. तर त्याच्यातल्या बहुतांशी संवादांमध्ये एक सोपे सोपे प्रश्न असतात, आणि सोप्या सोप्या प्रश्नांची थोडीशी तत्वज्ञानात्मक, विवेकाला जागृत करणारी पण सोप्या भाषेत दिलेली उत्तरं असतात. सो हे सगळं येतं. तसंच भगवद्गीतेमध्ये ध्यानयोग हा विषय येतो. आणि ह्या ध्यानयोगामध्ये विचारताना सोपा आपल्याला पडतो तोच प्रश्न, म्हणजे हजारो वर्षांपूर्वी पण तोच प्रश्न होता, जो 2024 मध्ये पण माणसाला पडलेला आहे. तोच प्रश्न विचारला जातो की असं जे चंचल मन आहे, मग असतं चित्तवृत्ती निरोध. सो असं जे आपलं चंचल मन आहे, तर या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी, किंवा अर्जुन असं म्हणतो की ते एका ठिकाणी येतच नाही, तू म्हणतोस खरं एका ठिकाणी आणा, हे करा, ते करा, निरोध करा, अमुक करा, पण ते एका ठिकाणी येतं कुठे? मग एका ठिकाणी जर ते येतच नसेल, तर त्या चंचल मनाला एका ठिकाणी आणण्यासाठी असे काही उपाय आहेत का? मग श्रीकृष्ण त्याला दाखले देतात, वेगवेगळे दाखले देतात, की त्याच्यासाठी त्या दाखल्यांमध्ये जे अनेक श्लोक आहेत भगवद्गीतेतले, त्याच्यात यमनियमांचा उल्लेख आहे. मग प्रिपरेशन म्हणजे एखाद्या ध्यानाला, मुख्य ध्यानाला सुरुवात करण्यासाठी त्याच्या आधी कंडिशनिंग किंवा माइंड आपल्याला तयार करणं. साधं, आपल्या घरी कोणी जेवायला येणार आहे,
आपण एखादी रेसिपी करणार आहोत, तर आधी आपण त्याचं एक प्रिपरेशन करतो ना, सगळं समोर आणून ठेवतो. असं नाही होत की गॅस लावला की आपण बाहेर जाऊन दुकानात जाऊन मोहरी घेऊन आलो आणि मग फोडणी टाकली, असं नसतं ना, सगळं प्रिपरेशन रेडी असतं. सो तेच श्रीकृष्ण सोप्या भाषेमध्ये सांगतात की आधी सगळं काही तू तयार केलं पाहिजेस, आधी त्याची तयारी झाली पाहिजे. मग ही तयारी झाल्यानंतर मग त्याच्यात यमनियम प्राणायाम वगैरे वगैरेचे उल्लेख येतात. तो याचा अभ्यास न करता पुढे जाऊ नये. किंवा अष्टांग योगामध्ये पण विविध पायऱ्या येतात, त्या पायऱ्यांना अर्थ आहे, आसन प्राणायाम वगैरे वगैरे, त्याच्या क्रमाला अर्थ आहे, पायऱ्यांना इन द सेन्स त्याच्या क्रमामध्ये एक अर्थ आहे. मग मनोनिग्रह असा जो विषय येतो, मनोनिग्रह हा विषय हनुमान चालिसेत पण येतो आणि भगवद्गीतेमध्ये पण येतो. मग मनोनिग्रह म्हणत असताना एक सोपा सोप्पा श्लोक आहे, तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय यत चित्त इंद्रिय क्रिय उपविश्यासने वगैरे. हा, मग चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी ध्यानाला सुरुवात करता येते, असं एक सूत्र दिलंय. शब्दशः अर्थ बघितला आपण त्याचा, काही गूढ अर्थ वगैरे आता बघत नाही, शब्दशः अर्थ म्हणजे मन आणि चित्त, इंद्रिय किंवा चित्त दोन विषय आले याच्यामध्ये. मग इंद्रिय म्हणजे पाच इंद्रिय आली, पंच ज्ञानेंद्रिय आली, पंच कर्मेंद्रिय आली. मग ह्या प्रत्येकाचा जो छोटा 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 विषय असेल, त्यांना ताब्यात ठेवून किंवा त्याच्यावरती तत्कालिक जरी काहीतरी साधता आलं, की 15 मिनिटाच्या मेडिटेशन पुरतं जरी या इंद्रियांना आपण स्विच ऑफ करू शकलो, कुठून बाह्य जगातून, आणि कुठे जायचंय सूक्ष्म योग मगाच्या शब्दाकडे. सो ध्यान योग हा योग असा आहे की जो आपल्या बाह्य स्वरूपाला आपल्या अंतरंगाची ओळख करून देतो आणि तिथला एक दुवा बनून तिथे एक जोड किंवा तिथे एक पूल तयार करतो, की माझ्याच बाह्य स्वरूपाकडून माझ्याच सूक्ष्म स्वरूपाकडे मला कसं जाता येईल, याचा योग साधणारा असा ध्यानयोग. मग 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण ध्यानयोग येतो. त्याच्यात छोटी छोटी वर्णन आहेत जी खूप सुंदर आहेत. त्याच्यामध्ये कसं कुठे बसा, किती वाजता बसा, किंवा कशा प्रकारे आसन वगैरे वगैरे करा, अशी सगळी वर्णनं येतात. आणि मग या वर्णनांमध्ये जसं हे भगवद्गीतेतलं एक छोटंसं उदाहरण दिलं, की शरीर डोकं मान, त्याच्यातलं एक छान सूत्र जे आज आपण प्रॅक्टिकली पण करणार आहोत, तुम्ही करत असाल पण एक सूत्र म्हणून बघूया आज. सुसमंग काय शिरो ग्रीवम, ग्रीव म्हणजे मान ग्रीवा, आणि शिर म्हणजे मस्तक शीर्ष, आणि काय म्हणजे शरीर. अचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम, वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे काय करायचं आहे, शरीर डोकं मान, शरीर डोकं मान सरळ रेषेत ठेवून स्थिर व्हायचे. सरळ रेषा याचा अर्थ सरळ. आता महत्वाचा शब्द की संस्कृत आणि मराठी किंवा संस्कृत का कळलं पाहिजे थोडंसं आपल्याला, कारण त्यांनी ताठ नाही म्हटलेलं, ताठला वेगळा शब्द आहे संस्कृतमध्ये, त्यांनी सरळ म्हटलेलं आहे. स्थिर सुखम आसनम अशी एक छान व्याख्या येते पातंजल योग सूत्रामध्ये. सो सुखासनात आहे मी, सुखासनात म्हणजे एक साधारण सरळ आहे, अगदीच अशी पोक काढून नाही बसली, पण असं मिलिटरी स्ट्रेट पण नाही सांगितलेलं. सो ताठ अपेक्षित नाहीये, सुखासन अपेक्षित आहे. हे सुखासन. आणि दुसरं पतंजल योग सूत्रातलं माझे आजोबा स्वामी आनंद ऋषी एक छान आणि नेहा पण आहे सो तिला आठवेल, अण्णा व्यवहारे सर आमचे, ते सुद्धा हे सांगायचे, प्रयत्न शैथिल्य, शैथिल्य म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला एफर्टलेस आपण म्हणतो. सो प्रयत्न शैथिल्याने सरळ बसणं एवढंच अपेक्षित आहे. काहीतरी ओढून ताणून मग 2 मिनिटात आपण म्हणणार बापरे पाठीला रग लागली, हे कसलं मेडिटेशन, माझं तर लक्षच नाहीये. तो असं सांगितलंच नाहीये, कारण आपल्याला मुळात कृतीच कळली नाहीये, म्हणून कृती महत्वाची. तर भगवद्गीतेनुसार ही कृती सांगितलेली आहे, शरीर डोके मान सरळ रेषेत अचल ठेवून, अस्थिर म्हणजे स्थिर, सॉरी, स्थिर ठेवून, अचल ठेवून स्थिर व्हायचं आहे. आणि नाकाग्रम किंवा नासिकाग्रम, नासिका म्हणजे नाक, नाकाच्या शेंड्यावरती दृष्टी ठेवून इकडे तिकडे न पाहता, इकडे तिकडे न बघता, असं सगळं ही एक छोटीशी शारीरिक कृती करायची आहे. मग ह्या शारीरिक कृतीनुसार असं तुम्ही बसलं असता साहजिकच. आता हे का, हे काचा पुढचा विषय येतो. आपल्याला काय सांगितलंय, मान डोकं आणि शरीर, शरीर म्हणजे डोक्याच्या मानेच्या खालचा संपूर्ण भाग. तो साहजिकच तुम्ही सरळ बसता, तर योगशास्त्रानुसार आपल्या आतमध्ये 7 चक्र आहेत. साहजिकच तुम्ही जेव्हा सरळ अवस्थेत बसता तेव्हा ती 7ही चक्र सरळ होतात. मी अशी असेन तर ते असा माझा पाठकणा होणार आहे. सो पाठकणा सरळ असणं एवढाच त्यांचा मुद्दा आहे. मग ती चक्र पण 7
छान सरळ अवस्थेमध्ये येतात. आणि नासिकाग्र दृष्टी याचा अर्थ डोळे मिटलेलेच असले पाहिजेत असं नाही, पण आपण नाकाकडे बघताना अर्धोन्मीलित डोळे त्याला म्हणतात. बुद्धाचा फोटो आठवा. सो तसे काहीतरी डोळे, असे सुद्धा. ही एक पोझिशन झाली ध्यानाची. हीच एकमेव आहे असं नाही, पण ही एक महत्वाची पोझिशन आहे ध्यानाची. भ्रूमध्य त्याला म्हणतात, किंवा नासिकाग्र. आता भ्रूमध्य आणि नासिकाग्र हे दोन्ही काही ठिकाणी सिमिलर सांगितलेले आहेत, गमतीचा भाग. हं. आणि मग तिथे वर्णन येतं, म्हणजे हे साधारण भगवद्गीतेमधलं वर्णन येतं. आणि मग पुढचा विषय येतो ध्यानयोगामध्ये, की वर्तमानात मनाला भूत आणि भविष्य या दोनही ठिकाणी न भटकायला लावता वर्तमानात आणणं, ही पण एक ध्यानाची सर्वोच्च अवस्था. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं सुंदर वर्णन येतं. जेथ पुढील पैसे पारुखे, मागील स्मरावे ते ठाके. मागील म्हणजे भूतकाळातील, भूतकाळात जे झालेलं आहे ते, आणि पुढील म्हणजे पुढचं जे होणार आहे ते. आपण इधर पुढे असतो किंवा इधर मागे असतो. या सगळ्याला तुम्ही जेव्हा मध्ये आणाल आणि त्या मध्ये येण्याचा सराव तुम्हाला होईल, ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की जेव्हा त्याचा नित्य सराव होईल तेव्हा तुम्ही समाधीच्या मार्गावर आहात आणि समाधी साधता येईल, असं मी म्हणेन, असं ज्ञानेश्वरी सांगते. जे साधारण भगवद्गीतेतल्या ध्यानयोगामध्ये साधारण हाच विषय पुढे जाऊन येतो. मग हे करायचं आहे. सो त्याची शारीरिक पोझिशन आपण बघितली, की काय करायचं, कसं करायचं. निर्गुणाचं ध्यान करण्याआधी सगुणाचं करायचं, हेही बघितलं. म्हणजे नोन, ज्याला आकार उकार आहे, अशा कुठल्या तरी गोष्टींचं ध्यान आपण आधी करायचं, की ज्याच्याने आपल्याला निर्गुणाचं करायला सोपं होईल. मग हे करत असताना विषय काय निवडायचे, हे विषय काय निवडायचे याच्यामध्ये ध्यान या ग्रंथाविषयी, सॉरी, ध्यान या संकल्पनेविषयी आपण जे बघतो ते विविध ग्रंथात, म्हणजे सांख्य वाङ्मय आहे, घेरंड संहिता आहे, हठयोग आहे, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळे मत मांडलेली आहेत. ओके. पण विषय काय निवडायचे याला काही आपण म्हणूया, काही मॉडर्न पद्धतीने आणि काही अभिजात किंवा वेदकाळांमधून असे विषय येतात की अगदी सांसारिक विषयांपासून देवता हा विषय येतोच येतो. मग मंत्र ध्यान येतं, मग अशी वेगवेगळे वेगवेगळे ध्यानांचे विषय येऊ शकतात. सो म्हटलं तर विषय तुम्ही कुठलाही ध्यानाला घेऊ शकता. ध्यान आणि धारणा, मग याच्या पायऱ्या आहेत, ध्यानाच्या सुद्धा पायऱ्या आहेत. किंवा आपण ज्याला आजकाल हिलिंग म्हणतो, हिलिंग म्हणजे थेरपी. एखादं ध्यान थेरपी सारखं कसं काम करतं, हे आपल्या संहितांमध्ये पण येतं आणि आधुनिक अल्टरनेटिव्ह हिलिंग सायन्सेस मध्ये सुद्धा येतं. की या ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही काय 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 अचीव करू शकता याची एक भली मोठी यादी येईल. म्हणजे लिहायचीच झाली तर यादी बनवता येईल. सगळ्यात सोपं तर आहे मनशांती, हा पहिला विषय येतो. आणि मग ह्याचा क्रम सांगितलेला आहे. तुलसीदासाच्या हनुमान चालिसेमध्ये खूप सुंदर एक वर्णन वाक्य येतं. मन क्रम बचन ध्यान जो लाभे. काय म्हटलंय त्यांनी? मन क्रम बचन ध्यान जो लाभे, त्याला अमुक तमुक 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 मिळेल. म्हणजे परत तिकडे पायरी कुठे आली आहे? ध्यान पुढे आलेलं आहे. पहिलं आलंय मन, पहिले आलेलं आहे मनावरती का. मग स्टेप 1 काय आली आपल्या मेडिटेशनची कुठल्याही, की मनाकडे लक्ष देणं, किंवा मनाला स्थिर करणं, किंवा मनाला शांत करणं, किंवा मनाला एकाच जागी केंद्रित करणं. चले वाते चले चित्तम. मग मनाला म्हणजे मन निर्गुण आहे. मगाशीच आपण बोललो की निर्गुण आणि सगुणाचा खेळ आहे. मग मन निर्गुण असेल तर कसं काय मी सुरुवात करू? मला माहितच नाही कुठे आहे मन आणि काय आहे, कसं दिसतं, काळं का गोरं, काहीच माहिती नाही. पण श्वास माहिती की आपल्याला, श्वास कळतो की, त्याचा आपल्याला जाणीव होते, तो आपल्याला जाणवतो. म्हणून काय म्हटलेलं आहे, आधी श्वासाकडे लक्ष द्या. म्हणून कुठल्याही ध्यानाची सुरुवात श्वासाने करावी. म्हणजे डोळे मिटून करणाऱ्या ध्यानाची पण सुरुवात श्वासाने करतो आपण. आणि इन जनरल सुद्धा तुम्ही कुठल्याही विषयाचं चिंतन करायला बसणार असाल तरी पहिले श्वासाकडे लक्ष. म्हणून आपण सुरुवातीला क्विक ग्राउंडिंग घेतो नेहमी. क्विक ग्राउंडिंग म्हणजे जिथे आहोत त्या वर्तमानामध्ये आता लक्ष द्या, बाकीचं सगळं बाजूला ठेवा. मग पहिली सुरुवात होते श्वासाने. मन मन मग श्वासाला काय करायचं आहे? स्लो डाऊन करायचं आहे, दीर्घ श्वसन ज्याला म्हणतात. तर पहिली स्टेप येते दीर्घ श्वसन. मग ते केल्यानंतर मन क्रम, क्रम म्हणजे पुढे येते कृती, कर्म. मग जे कुठलं ध्यान तुम्ही करणार आहात त्याची एक समग्र कृती ज्याला आपण म्हणूया, की कृती अशी येते. हा. किंवा कर्म म्हणजे उदाहरणार्थ, की आपण एखादा विषय घेतलाय, चक्र, चक्र साधना हा विषय घेतलाय, चक्र ध्यान हा विषय घेतलाय. तर मग प्रत्येक चक्राविषयी जर आपल्याला ध्यान करायचं तर मुळात चक्र ही संकल्पना माहिती पाहिजे. म्हणजे मगाचा विषय आला की
की आधी त्या विषयाची माहिती पाहिजे, तर तो विषयावरती ध्यान करणं सोपं जातं. पहिल्यांदाच कोणीतरी आलंय, त्यांनी सेवन चक्र काही ऐकलंच नाहीये, त्याला माहीतच नाही, त्याला एक सुदर्शन चक्र फक्त जगात माहिती, बाकी काहीच माहिती नाहीये. आणि मी जर त्यांना म्हटलं चला आता डोळे मिटा मूलाधारावरती जाऊया, तर ते त्यांना काहीच कळणार नाही, कुठलं काय कोण हा मूलाधार काहीच समजणार नाही. करेक्ट. म्हणून पहिले येतं की विषयाचं ज्ञान, मन, क्रम. मग तुम्ही जे ज्ञान केलेलं आहे त्याच्यावर आधारित कृती, कर्म, क्रिया. सो क्रिया ही पुढचे येते. त्याच्यानंतर येतं वचन. वचनाचे अनेक अर्थ आहेत. वचन म्हणजे संकल्प, जो आपल्या सगळ्या समग्र पूजांमध्ये येतो. प्रत्येक पूजेमध्ये सांगतात ना गुरुजी, आता संकल्प धरा, आता प्राणायाम करा, आता अमुक करा. तर तो पण एक क्रम आहे छान. तो संकल्प याचा अर्थ आपण कशावरती ध्यान करतो आहोत. अगेन जर एक ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह याचा अर्थ त्या ध्यानातून आपल्याला काहीतरी परिणाम साधायचा आहे आणि काहीतरी हिलिंग स्वरूप परिणाम साधायचा आहे. त्याच्यासाठी आपण एखादं प्रॉस्पॅरिटी मेडिटेशन करतोय, त्याच्यासाठी आपल्याला एखादं काहीतरी साधायचं आहे. तर वचन, वचन म्हणजे माझी धारणा, माझा विषय, माझा विचार, माझा संकल्प, माझा गोल, माझं ध्येय काय आहे, हे वचन. वचन म्हणजे वाचा. सो ते सहसा वाचिक असावं. वाचिक म्हणजे आयडियली पूजेतला संकल्प सुद्धा डोळे मिटून मनातल्या मनात पुटपुटला तरी गेला पाहिजे. उच्चार नाही झाले वैखरी, म्हणजे ऐकू येणारे उच्चार तसे नाही झाले तरी विस्परिंग, पुटपुटणं. म्हणजे मी स्वतःशी बोलते पण मला ऐकू येत आहे माझं, असं काहीतरी. सो मन क्रम वचन ध्यान जो लाभे. आणि मग शेवटी हे सगळं त्याची ग्राउंडिंग, त्याची पार्श्वभूमी, त्याचं एक जमीन तयार केली की मग जायचं आहे पुढे. आता याच्या आधी एक छोटीशी स्टेप, आपण मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं शरीर आहे. मग असा विचार करूया, आपण समजा आता आम्ही एक ब्रह्ममुहूर्त कार्यशाळा घेतोय, ब्रह्ममुहूर्तावरती माइंड योगाचे प्रयोग करतो आहोत. अप्रतिम अनुभव आहेत. तर ते अनुभव येताना जेव्हा आपण पहाटे उठतो आहोत, 4:30 3:30 4ला जे काही उठतो आहोत, आणि ते उठल्यानंतर शरीर कसं असेल आपलं, थोडंसं आखडलेलं असेल, अर्थात साहजिक आहे, जस्ट उठलो आहोत ना, किंवा दिवसभर दमून आलेलो आहोत आणि डिरेक्ट मेडिटेशनला सुरुवात करतोय. तर असं कधीच करू नये. म्हणून त्याच्यात सगळ्यात सोपी पायरी येते की आपल्या संपूर्ण शरीराला, पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीराला एक छोटस काहीतरी रेडीनेस आणणं. जसं माइंडचं नर्चरिंग, कल्चरिंग, संस्कारित करणं म्हणतात त्याला, मेधा संस्कार. सो एखाद्या गोष्टीला संस्कारित करणं, तसं शरीराला छोटे छोटे संस्कार आपण देतो, ज्याला सोप्या भाषेत आपण जॉईंट रिलॅक्सेशन म्हणतो. जॉईंट रिलॅक्सेशन म्हणजे माझ्या शरीराला थोडंसं हलकं करून, थोडंसं त्याला एका नॉर्मल स्टेटला आणून मग पुढे जाऊन आपण मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. सो आज आपण याच क्रमाने, साधारण आपण आता जे जे विषय पाहिले त्या क्रमाने पुढे जाणार आहोत. आणि त्या क्रमाने पुढे जात असताना आपण सुरुवातीला जॉईंट रिलॅक्सेशन करूया आणि मग त्याला जोडून एखादं मेडिटेशन करणार आहोत. मेडिटेशन नंतर शेअरिंग. चिंतनाच्या अनेक पद्धती आहेत. तर चिंतनाच्या पद्धतीतली किंवा ध्यानाचे अनुभव वृद्धिंगत कसे करायचे, थोडंसं शेवटच्या विषयाकडे येऊ आणि मग आपल्या प्रॅक्टिकलकडे जाऊया. मग अशी जसं सांगितलं की चक्रांवरील ध्यान. आता चक्र हा विषय एवढा विस्तृत आहे की कोणी 7 चक्र सांगतं. गोरक्षनाथांनी सांगितलेली चक्रांची जी नावं आहेत त्याच्यात काही वेगळी नावं येतात, म्हणजे निर्वाण चक्र, तालू चक्र, आकाश चक्र वगैरे वगैरे अशी नावं येतात, किंवा गुरुचक्र, सोमचक्र अशी नावं येतात. असं वेगवेगळ्या संहितांनुसार वेगवेगळी नावं येतात, उदाहरण दिलं. मग आपण जो अनुभव घेतला ध्यानाचा, ध्यानाची परिपूर्ती कुठे होते की ध्यान केलं, मेडिटेशन केलं, त्याचा अनुभव घेतला, समग्र अनुभव घेतला आणि झालं, संपला विषय, लागलो कामाला, असं नाही. तर त्याला एक ग्राउंडिंग देणं. ग्राउंडिंग म्हणजे त्याची कुठेतरी एक आपण म्हणूया त्याचा एक ऑडिट, किंवा त्याचं एक आपण त्याची एक नोंद असली पाहिजे. मग नोंद चिंतनात्मक असू शकते. सहसा आम्ही सांगतो की जो अनुभव आला तो छोटासा का होईना लिहून ठेवा. का लिहून ठेवा? कदाचित तुम्ही 2 महिन्यांनी परत मेडिटेशन कराल, मग तुम्हाला एक तसं मेडिटेशन जर्नल होईल. तर ते जर्नल का महत्वाचं आहे? कारण आपला जो अनुभव आहे त्याला लिखित म्हणजे ना, पृथ्वी तत्व, लिखित जप आणि वाचिक जप, हे याचा एक व्हिडिओ आहे, पाठवीन एकदा. सो लिखित याचा अर्थ, मी माझ्या हाताने, या हाताला 5 बोट आहेत, त्या हाताने काहीतरी नोंद केली वहीमध्ये, म्हणजे त्या निर्गुण माझ्या विचारांच्या, स्पंदनांच्या निर्गुण अनुभवाला मी एक सगुण आकार, एक रूप देऊन ठेवलं. ते खूप महत्वाचं आहे. त्या लिखित स्वरूपामुळे ते अनुभव वृद्धिंगत व्हायला मदत होते. कारण आपण त्याला ग्राउंडिंग देतो, आपण त्याला आकार उकार देतो. याची एक
ऑफबीट ऑफ द ट्रॅक गोष्ट सांगते. मायकल जॅक्सनची गोष्ट सांगतात नेहमी, की हा मायकल जॅक्सन जो होता तो त्याच्या पर्सनल असिस्टंटला असा रात्री अपरात्री 2:30 3 असं कधीही फोन करायचा आणि फोन करून सांगायचा, मी सांगतो ते शब्द भराभर लिहून ठेव, मी सांगतो ते ट्यून अमुक करून ठेव, हे कुठेतरी रेकॉर्ड करून ठेव. ही खूप पद्धत मोठे मोठे आर्टिस्ट करतात. सो का करतात? कारण या संपूर्ण ब्रह्मांडाच्या ब्रह्म ऊर्जेतून माझ्यापर्यंत काहीतरी विषय आले, जर मी त्यांना आकार उकारच दिला नाही तर ते विस्कळीत स्वरूपात इकडे तिकडे तिकडे विरळ होत जातील किंवा त्याला विलग होत जातील. कारण ब्रह्मांडातले ब्रह्म ऊर्जा एकाच वेळी येते ना, म्हणजे पृथ्वीवरती राहतोय सगळे आणि ब्रह्मांडाकडे असा काही मतभेद नाहीये की मी याच देशाला पाठवणार, या देशाला नाही पाठवणार. हे काही ब्रह्मांडाला कळत नाही, ते सगळे माणसांचे खेळ आहेत. त्यामुळे ब्रह्मांड एकाच वेळी सगळ्यांना सगळं काही देतो. मग एखादी आयडिया, एखादी संकल्पना, एखादा विचार, एखादा क्रिएटिव्ह थॉट एकाच वेळी त्या ध्यानावस्थेमध्ये सगळ्यांकडे येत असेल तर त्याची नोंद झाली असता आपल्याला त्याचे मिळणारे जे परिणाम होतात ते वृद्धिंगत होताना दिसतात. असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे तुमच्या पद्धतीने त्याचं जर्नलिंग तुम्ही करू शकता. तुम्ही तारीख लिहा, छोटासा अनुभव लिहून काढा, कुठे केलं, काय केलं, कोणाबरोबर केलं, वगैरे 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 असं तुम्ही लिहून ठेवू शकता. सो आपण मेडिटेशन, ध्यान, अनेक जण आज आहेत की जे पहिल्यांदा ध्यान करणार आहेत. त्यामुळे आपण ध्यान या विषयाची अगदी बेसिक, सोपी आणि अगदीच सोपी अशी माहिती बघण्याचा प्रयत्न केला. आता आपण ऍक्च्युअल त्याच्या प्रक्रियेकडे, कारण कर्म कृती क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. सो नुसतं प्रवचन काय 4 तास 8 तास पण देता येईल, पण तर त्यातलं काहीच केलं नाही, प्रयोगच झाला नाही, तर त्याच्यात काहीच अर्थ नाही. सो आपण पुढच्या विषयाला सुरुवात करण्याआधी मगाशी म्हटलं असं की शरीराला रेडी करणं, त्याच्यासाठी आता नेहाला मी सांगते. नेहा, क्विक आपलं पवनमुक्तासन घेऊया. हरी ओम. नमस्कार सर्वांना. आपण जसे चेअरवर असलात तर चेअरवर, फ्लोअरवर असलात योगा मॅटवर बसलेले मांडी घालून तरी हरकत नाही. आपण त्या पोझिशन मध्ये हे करू शकतो. इफ यू आर सिटिंग इन युअर चेअर, ट्राय अँड स्लाइड ऑल द वे बॅक सो दॅट युअर बॅक इज वेल सपोर्टेड. ओके. आता आपण शोल्डर मुवमेंट्स करणार आहोत. त्यासाठी आपले हात मानेच्या पाठीमागे घ्यायचे, आपले एल्बोज रिचिंग आउट, आणि मग श्वास सोडत सोडत आत, श्वास घेत घेत बाहेर. हळूहळू करा, घाई नका करू. 5 वेळाच करूया फक्त, पण सावकाश करूया. 3, एक्सेल, इनहेल, एक्सेल, लास्ट राउंड, इनहेल, एक्सेल. आता आपले हात सोडवून घ्या आणि आपली बोटं खांद्यांजवळ, आणि आपण हात वर आणि खाली करणार आहोत. मी दाखवते तसं करा. अप अँड डाऊन. व्हिडिओज ऑन ठेवलेत तर मला सांगता येईल कोणाला करेक्शन्स असल्या तर. 5 राऊंड करूया ह्याच्या सुद्धा. अप अँड डाऊन मुवमेंट. श्वासाच्या साथीने केलं तर जास्त आपलं मन तिकडे जोडायला सोपं जातं. इनहेल अप, एक्झेल डाऊन. ठीक आहे. आता आपले हात असे बाहेर ओपन आउट करा. भिंत वगैरे असेल तर जरा आपली पोझिशन ऍडजस्ट करून घ्या. आणि आता असं ओवाळल्यासारखी मुवमेंट आहे, सर्क्युलर मुवमेंट आहे, गोलाकार आपण हात फिरवतोय. एकदा क्लॉकवाईज 3-4 वेळा, आणि ते झालं की अँटी क्लॉकवाईज 3-4 वेळा. ठीक आहे. मोकळं वाटतंय? जर हाताला रग लागत असेल तर मध्ये गॅप घेऊ शकता, एक नॉर्मल श्वास घेऊ शकता हात खाली करून. ठीक आहे. हात मांड्यांवर ठेवून. ओके. आता नेक्स्ट मुवमेंट आहे, आपले हात मी केलेत तसे फोल्ड करा छाती समोर, म्हणजे आपली बोटं आपल्या ऑपोजिट एल्बोवरती, कोपरावरती. आणि मग श्वास घेत घेत हात वरती, अगदी डोक्याच्या पलीकडे गेले तरी चालेल. श्वास सोडत सोडत खाली. जर फ्रोझन शोल्डर वगैरे असेल आणि त्रास होत असेल तर ही कृती तुम्ही स्किप करू शकता. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली.
श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. जेव्हा आपले लंग्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा श्वास सोडायचा, एक्सपांड होतात तेव्हा घ्यायचा. म्हणजे सुचण्याची वाट नाही बघायची. ओके. आता आपले हात समोर स्प्रेड करा. झाले 5 राऊंड झाल्या की मग आपण करू शकतो. आपले हात समोर स्प्रेड केले, बोट विलग करायची. मग हातांच्या मुठी वळायच्या, पेर न पेर दुमडून हाताची मूठ वळायची, फिंगर्स इनसाइड, आणि पुन्हा हात ओपन करायचे. स्लोली करा, ऍज इफ यू आर क्रम्बलिंग अ पीस ऑफ पेपर. एखादा कागदाचा तुकडा आपण हातात असा हे चुरगळतो तेव्हा कसं, तर कशी मुवमेंट होईल तशी मुवमेंट करा. ओके, व्हेरी गुड. आता हा मुठी वळून ठेवा आणि आपली मूठ वर आणि खाली अशी न्यायची. पुन्हा श्वासाच्या आधारे श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ठीक आहे. मग दोन्ही मुठी क्लॉकवाईज, एका दिशेने म्हणजे, आणि अँटी क्लॉकवाईज 3-4 वेळाच करा. ठीक आहे. palms up, palms down. New movement. Palms up, palms down. Very good. Palms up, palms down. Palms sideways, left, right. श्वास घेत एकीकडे, श्वास सोडत दुसरीकडे. व्हेरी गुड. ठीक आहे. मानेसाठी आपण लेफ्ट राईट टिल्ट करूया मान अशी डावीकडे, मध्यभागी. माझा स्पीड बघा, तुम्ही माझ्या स्पीडला मॅच करायचा प्रयत्न करा. उजवीकडे, मध्यभागी, पुन्हा डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. बस. मानेचे अगदी 5-5 नको, आपण 2दाच करूया, 2 टाइम्स ऑन इच साइड. ठीक आहे. अप अँड डाऊन. स्पॉन्डिलिसिस असेल तर फक्त अप करून मध्यभागी येऊन थांबा, बाकी सर्वांनी डाऊन. पुन्हा मध्यभागी, अप अँड डाऊन, आणि पुन्हा मध्यभागी. आता राईट, टर्निंग टू द राईट, ऑल द वे. खुर्चीवर असेल तर खुर्ची दिसेपर्यंत, नाही तर मागची भिंत दिसेपर्यंत. मग सावकाश पुन्हा मध्यभागी. ज्यांना ब्रह्ममुद्रा माहिती आहे ते आपण तेच करतोय. पुन्हा एकदा आता डावीकडे. आपल्या थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथींना मृदुमर्दन होतंय, त्यांचं कार्य सुधारण्यासाठी आपण हे करतोय, आणि आपल्या बॉडी आणि माइंडला पुढच्या ध्यान सत्रासाठी योग्य प्रिपेअर करण्यासाठी आपण हे करतोय. स्लोली मध्यभागी. ठीक आहे. अप डाऊन आपण ऑलरेडी केलं. ठीक आहे. करुणा. येस. ओव्हर टू यू. थँक यू. सो सोपं सोपं ध्यान साधना करूया. क्विक 2 मिनिटाचा, म्हणजे 1-1.5 मिनिटाचा ब्रेक देते. कोणाला वॉशरूमला जायचंय, पाणी प्यायचंय, पिऊन येऊ शकता. सारा, एक विचारायचं होतं. हो. दरवेळेला ध्यानाला बसायच्या आधी एवढ्या शारीरिक हे करायला पाहिजेत का? म्हणजे आता तिने ज्या सांगितल्या त्या. नाही, दरवेळेला ध्यानाला बसण्याच्या आधी आपण जसं आत्ता ब्रह्ममुहूर्तावर पण घेतलं की हम्म, क्विक काहीतरी आपण एक ग्राउंडिंग साठी किंवा शरीराला हम्म, हलकेपणा आणण्यासाठी हे करू शकतो निश्चितपणे.
पण म्हणजे नाही करता आलं समजा, तर असं काही त्याच्याने भयंकर काही होणार नाही. पण दिस इज वन टिक किंवा वन ट्रिक म्हणूया, की तुम्ही केलं तर अधिक छान असं. टू प्रिपेअर युअर बॉडी फॉर करेक्ट, मेडिटेशन. म्हणूनच त्याच्यासाठी करू शकला तर खूपच छान. थँक्यू. थँक्यू. मी एक प्रश्न विचारू का? बऱ्याच वेळा ना मी मांडी घालून बसते ध्यान करायला. तर हॅमस्ट्रिंग साठी जर बेसिकली काही जर सजेशन्स मिळाले तर बरं होईल. कारण मांडी बऱ्याच वेळ घालून बसायचं असेल तर हॅमस्ट्रिंग दुखतात. तर त्याच्यासाठी जर थोडं आधी वॉर्मअप झालं तर खूप वेळ बसू शकतो आपण, मे बी तसं वाटतं. ऍक्च्युली म्हणजे छान प्रश्न आहे. मे बी नेहाकडे पण आन्सर आहे का, तिला विचारूया. बिकॉज शी इज इन टू योगा मोर दॅन मी, शी इज इन टू योगशास्त्र. सो तिलाकडे पण काही आन्सर असेल नेहा, तर तू सांगू शकतेस. Hamstring, if you really have to meditate for a long time, then choose a position where your hamstring isn't sprained. पण टू ट्रेन युअर हॅमस्ट्रिंग टू गेट बेटर, पायाचे आपण जसे हाताचे आत्ता केले तसे पायाचे पण व्यायाम प्रकार आहेत. हाफ बटरफ्लाय पोस्चर, फुल बटरफ्लाय पोस्चर वगैरे. हे म्हणजे तिथली जे असतं ना, पायाचे वर खाली म्हणजे पावलं शरीराजवळ आणायची आणि पाय वर खाली करायचे. मी पटकन दाखवू शकते हो, दाखव ना. असं. दोन्ही पावलं एकमेकांना जोडून अशी वर खाली करायची. पश्चिमोत्तानासन जर म्हणजे त्यांनी तुम्हाला त्रास होत असेल तर लेग्स अप द वॉल तुम्ही करू शकता. पाय असे म्हणजे किंवा असे चेअरवर पाय ठेवून बसायचं. हे सगळं तुम्ही ध्यानाच्या आधी नाही करायचं. हे सगळं तुम्ही तुमच्या डेली एक्सरसाइज रुटीन मध्ये ऍड केलं की तुम्हाला जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा सोपं जाईल. असं आहे. म्हणजे ध्यानाला थँक्यू बसायच्या सो. जस्ट आधी तुम्ही फक्त ओमकार, 3 ओमकार. महामुद्रा घेतली तरी चालेल ना? म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवून पाय मागे घेऊन पाय सरळ, एक पाय सरळ करून हे लावलं तरी हॅमस्ट्रिंग ध्यानाच्या आधी. कारण ना बराच वेळ ध्यानाला बसलं की दुखतो पाय, दुसरं काही नाही. नेहा, मी बोलू का थोडं नेहा? हो, मी तुला शोधत होते. माझ्या आई पण आहे, त्या पण त्या ओ, सिनियर. मला दिसली नाही विद्या मावशी आहे का, सॉरी. नाही, म्हणजे हे जे काही सगळे प्रश्न आहेत की हालचाली करणं गरजेचं आहे का, तर थोडंसं ध्यानाबद्दल आपण बोलतोय, पण एक लक्षात घ्या की ध्यानामध्ये एकाग्र होणं जे गरजेचं असतं आपलं, तर मन एकाग्र करण्यासाठी तुमचं शरीर कम्फर्टेबल नसेल तर मन एकाग्र होऊ शकणार नाही. म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी स्टिफनेस आहे, कुठेतरी काहीतरी त्रास होतोय, तर मग लक्ष श्वासाकडे किंवा आपण निवडलेल्या विषयाकडे लागणं कठीण असतं. आणि म्हणून थोडंसं हे लुझनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जे काही आपले जे क्रम आहेत ना सगळे योग साधनेमध्ये सांगितलेले, त्याच्यामधला आसन, प्राणायाम, प्रत्याहार या टप्प्याटप्प्याने जेव्हा तुम्ही पुढे जाताना तेव्हा ऍक्च्युली ती ध्यान प्रक्रिया आपल्याला नीट जमू शकते. आणि त्याचा तो सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे नेमक्या कुठल्या हालचाली करायच्या, काय करायचं, दिवसभर तुम्ही सकाळी लवकर उठून जर बसणार असलात तर सकाळच्या वेळामध्ये आपली मान आखडलेली असते, थोडेसे खांदे जड असतात, त्यावेळेला हाताचे करून बसलं. कधी जर का पायाला तुम्हाला आता जसं नेहानी सांगितलं तसं थोडा हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करून थोडेसे पायाचे मसल्स मोकळे करून घेतले. कधी कधी कंबर काही जणांची आखडल्यासारखी वाटत असते, आपल्याला बसावंसं वाटतं पण थोड्या वेळाने हालचाल करावीशी वाटते, मग त्यावेळेला थोड्याशा साईडवर्ड बेंडिंग वगैरे ज्या मुवमेंट्स आहेत, तर बहुतेक जण तुम्ही सगळे आहात योगाशी म्हणजे परिचित आहात म्हणून सांगते की ज्या नॉर्मल आपल्याला 5 ऍक्शन्स आपण ज्या म्हणतो ना पाठकण्याच्या, फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग आणि साईडवर्ड बेंड, हे थोडंसं करून आणि हॅमस्ट्रिंग स्ट्रेच हे करून आपण बसलो ना तर बैठक स्थिर होते. आणि ध्यानासाठी सगळ्यात महत्वाची ती आहे, बैठक स्थिर आपली राहणं. नाही तर दुखऱ्या भागाकडे आणि अनकम्फर्टेबल भागाकडे लक्ष गेलं तर पुन्हा मग तो ध्यानाचा सगळा आपला म्हणजे फोकसच सगळा चेंज होऊन जातो. म्हणून सगळ्या ह्या गोष्टी आहेत. फक्त एवढं जरासं म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने मध्ये बोलले, सॉरी करुणा, नेहा. नाही नॉट अ नाही, पार्ट ऑफ दिस. खूपच छान इन्साइट होते. नक्कीच नक्कीच अर्थपूर्णच होतं ते. आणि एकच मिनिट, मी फक्त एक स्पॉटलाइट मिनिट करते. सारा, हा, मी जरा एक ह्याच्यात म्हणजे मी काय अगदी मी फार पूर्वीपासून करते योगा. मला हे सगळ्यांचे छानच म्हणजे आहेत ते सजेशन खूपच चांगले आहेत. फक्त एक मला एक सांगायचं वाटतं की त्यांना ज्यांना बसायचा प्रॉब्लेम होतो त्यांना फक्त एवढंच आहे की बट्टक्स जे असतात ना ते फोर्सफुली आपल्या हातांनी मागे ढकलायचे आणि तुमची मांडी घालायची.
दॅट गिव्स तुमच्या पायाला ना ते जी कळ लागणं म्हणतात की नाही, ते ती कळ ती लागत नाही. आणि आपली मांडी आहे ना अशी प्रॉपर अशी कम्फर्टेबल पोझिशन मध्ये येते. हा माझा इतक्या वर्षाच्या अनुभवावरून मी सांगते. हे एकदा सगळ्यांनी करून बघा. आता जे भरपूर याच्यामध्ये आहेत त्या लोकांना भरपूर असेल, पण म्हणजे मला हा जे आता कळलेलं ते हे आहे. मग केलं हे तर तेही चांगलं आहे. पाय दुखणं Yes. वगैरे जे आहे ते होणार नाही कदाचित. Yeah. नाईस. खूपच करुणा छान. मध्ये बोलू चालेल? एकच मिनिट हा, कोण बोलतंय? वैशाली. एक मिनिट. वैशाली. हो, मला दिसला नाही आहे तुम्ही, तुम्हाला हा नाही स्पॉट. मी दिसले का? नाही दिसलं, एकच मिनिट फक्त. वैशाली. तुम्ही तुमच्याच नावाने आलायत का? हो, तुम्ही नको म्हणू, तू म्हण. दामले वैशाली. अच्छा, वैशाली. ओके. दिसलीस आता मला. बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच महिन्यांनी राहत. हा बोल. म्हणजे तिकडे जाते तर इकडे नाही होत. काही नाही, पायाचं हॅमस्ट्रिंग साठी स्पेसिफिकली विचारतात. मी क्लास घेते म्हणून सांगते की जसं आपण हाताचे पोझिशन स्प्रेड केले आणि म्हणजे परत मिटून घेतले आपण हात किंवा रोटेट केले जे, तसंच पायाचं केलं ना तर हॅमस्ट्रिंग असे म्हणजे इनवर्ट दिशेला पाय ताणून ठेवायचे की जेणेकरून पाय उचलले जातात म्हणजे पावलं स्पेसिफिकली. आणि त्याच्यामुळे हॅमस्ट्रिंग वर जो ताण येतो ना आणि त्याच्यामुळे हॅमस्ट्रिंग दुखायचे थांबतात. हा माझा खूप लोकांचा वैयक्तिक एक्सपिरियन्स अनुभव आहे. आहे. नाईस नाईस. तर म्हणजे तसं करू शकतात. नक्कीच. करून बघितलं तर त्यांना त्याचा अनुभव येईल असं वाटतं मला. हा कारण माझे खूप क्लायंटना मी घेते. नक्कीच. नक्कीच. सॉरी. नाईस. खूप सॉरी, चुकून म्यूट झालं. हा. सो छान, मस्त. आपण जो मुख्य प्रश्न होता आणि त्याचं एक समराईज करूया आणि आपल्या मेडिटेशनकडे जाऊया. सो टू समराईज, सगळ्यांनी खूप छान सांगितलं की आपण ज्या 2-3 गोष्टी बघितल्या, स्थिर सुखम आसनम, अमुक तमुक तमुक. सो शरीर हे एक बाह्य गोष्ट आहे, ही सगुण गोष्ट आहे, ही स्थूल गोष्ट आहे. जर स्थूलामध्ये स्थिरता नसेल तर सूक्ष्मामध्ये स्थिरता येणं अवघड जाईल. आणि म्हणून आपण आजचा 2 संस्थांच्या माध्यमातून हे घेण्याचा आता प्रयोजन तुम्हाला कळेल. योगशास्त्र आणि ध्यान साधना याची एकत्र सांगड, आपण एकत्र जोड घेण्यासाठी या 2 संस्था, योगा विथ नेहा आणि द हिलिंग हब यांच्या माध्यमातून एकत्र घेतो आहोत. का? कारण ते गो हँड इन हँड, असं त्यांचाच एक योग आहे मुळामध्ये, योग आणि ध्यान. आणि त्या पायऱ्या, मगाशी विद्या मावशी म्हणाले तसं, त्या पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत. की का आसन, प्राणायाम, अमुक तमुक असं वरती खालती नाहीये ना. सुरुवात ध्यानाने नाही सांगितली, सुरुवात मग शेवटी आसन नाही येते. त्यामुळे आसन ही फक्त पहिली पायरी आहे. नाईस. सो ह्या सगळ्यातून पुढे जाऊया आणि शेवटी मग आपण मेडिटेशन झालं की परत प्रश्नोत्तर, जनरल काही ध्यान या विषयावर प्रश्नोत्तर असतील तर ती घेऊ शकतो. ध्यान दिवसच आहे आजचा, त्यामुळे असं ज्ञानाचं जागरण आपल्याकडे अपेक्षित आहे आणि ते करूच या. पण आजच्या मेडिटेशनकडे जाऊया. अगदी क्विक मेडिटेशन असणारे, सोपं सुटसुटीत मेडिटेशन. किती वेळ आहे बघते, एकच मिनिट आहे आपल्याकडे, 30 मिनिट्स. सोपं मेडिटेशन करूया आपल्याला. मी अनेक जणांना मेडिटेशन साठी काय 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 विचारलं होतं, काय करायचंय काय नाही. तर अनेक लोकांनी वेगवेगळे सांगितले. सो सगळेच विषय खूप इंटरेस्टिंग होते. तर मेडिटेशनला सुरुवात करण्याआधी 2ही संस्थांची ज्या अपकमिंग गोष्टी आहेत, अपकमिंग वर्कशॉप्स आहेत, त्याची क्विक अनाउन्समेंट करते. नेहा कुंटे आपल्याकडे आहे. सो नेहा योगशास्त्र किंवा योग साधना याचे समग्र, समग्र ह्याचा अर्थ होलिस्टिक, म्हणजे असं नाहीये की ती फक्त तुम्हाला आसनं शिकवणार आहे. आणि आजकाल जे आहे की वेट लॉस, वेट लॉस साठी योग, म्हणजे योगा हे कधी फॅशन मध्ये आलं, कधी फॅड झालं, जेव्हा ते वेट लॉस वरती हायलाइट झालं. तर वेट लॉस मध्ये आपण काय करतो, डिटॉक्स करतो, म्हणजे सगळं आपल्या शरीरातलं नकोसं काढून टाकतो. पण अगेन ते फक्त स्थूल शरीराचं नाही, ते मनाचं पण, मनोमुकुर सुधारी जसं हनुमान चालीसेत आहे. सो या मनातली सुद्धा जळमट काढून टाकायची असतील तर समग्र योग साधना जी आहे ती नेहा घेते. मगाशी सांगितलं तसं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धती, ज्याच्यात या सगळ्या पायऱ्यांचा तुम्हाला अनुभव येईल. आसन, प्राणायाम आहे, मग त्याच्यामध्ये छोटी छोटी मध्ये मध्ये थिअरी असते. यमनियम म्हणजे काय, कोण आहे, कोणी लिहिले,
कधी लिहिले, का लिहिले, त्याचा अर्थ काय आहे, त्याचा संदर्भ काय आहे. मग पुढे जाऊन प्राणायाम, मग फक्त प्राणायाम नाही, प्राणायामाची थिअरी काय आहे, तो कसा करावा, त्याची अॅनाटॉमी काय आहे, शरीरशास्त्र त्याच्यातलं काय आहे, ह्याची एक छोटीशी तोंडओळख म्हणूया. मग त्याचे ओळखी, प्रत्येक प्राणायामाचं छोटंसं विवेचन, मग तो प्राणायाम आपण करून बघतो. मग त्याचं प्रमाणामध्ये सर्व काही असावे, त्यामुळे त्याचं प्रमाण महत्वाचं आहे. असं नाही की 4 तास प्राणायाम करत बसलायत. त्याच्यामुळे एका तासात, 1 ते 1.5 तासामध्ये ही समग्र योग साधना कशी करता येते हे ती शिकवते. आणि त्याला जोडून शेवटी रिलॅक्सेशन, गायडेड रिलॅक्सेशन असतंच आपलं, योग निद्रा असते किंवा एखादं वेगळं काही मेडिटेशन असतं. असा हा संपूर्ण असतो. सो येत्या काळामध्ये याचे वर्ग पण होणारच आहेत आणि आत्ताही चालू आहेत. पण परत नवीन बॅचेस किंवा 1-on-1 बॅचेस, ज्यांना कोणाला 1-to-1 करायचं आहे, ते पण आपण घेणार आहोत ऑनलाईन माध्यमातून. आणि दुसरं द हिलिंग हबच्या माध्यमातून आत्ता आपण पहिल्यांदा, इनफॅक्ट मी म्हणेन एवढ्या वर्षात पहिल्यांदा आपण माइंड योग आणि ब्रह्ममुहूर्त यांची सांगड घालून एक कार्यशाळा स्वरूप. त्याचं कारण एवढंच होतं की मंथली जसं आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो तसं माइंड योगा आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग आपल्या पुढच्या वर्षामध्ये माइंड योगा आहे, मंत्रशास्त्र आहे, किंवा मंत्रशास्त्रातले आणखीन काही, दशमहाविद्या हा विषय जो आधी झालेला नाहीये, अशा काही नवीन वर्कशॉप्स पुढे येत आहेत. संवादच्या माध्यमातून इनर चाइल्ड हे एक खूप, म्हणजे कधीच कोणी केलं नसेल इनर चाइल्ड, आपण ऑनलाईन पण घेणार आहोत इनर चाइल्ड, पण कधीच कोणी केलं नसेल आणि त्यांना तो प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर इनर चाइल्डची एक कार्यशाळा आहे. आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळा विषय आहे इनर चाइल्ड हा. सो अशा बऱ्याच बऱ्याच वर्कशॉप्स आहेत, त्याची माहिती व्हॉट्सअपवर पण मिळत राहील तुम्हाला. एंडला आपल्या ग्रुपवरती झालं आपलं, अगदी 1 डेज ग्रुप आहे तो, पण फक्त आजचा दिवस संपेपर्यंत तिथे राहा, कारण त्याच्यावर मी युट्यूबच्या लिंक टाकेन ज्याच्यावर तुम्हाला बरीच मेडिटेशन येतील. येत्या काळात पण काही आम्ही, प्रगती पण आहे इकडे, सो येत्या काळात पण आम्ही काही मेडिटेशन्स टाकणार आहोत, मिडनाईट मेडिटेशन किंवा मॉर्निंग मेडिटेशन अशा स्वरूपाची. सो त्या लिंक येतील, त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब होऊ शकता. हे सबस्क्रिप्शन विनामूल्य आहे, त्याला काही चार्जेस नसतात. त्याच्यावरती मुख्यत्वे तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळत राहील आणि अनेक फ्री सेशन्सची पण माहिती मिळत राहील. सो या सगळ्याला त्यामुळे झाल्या झाल्या एक्झिट करायची घाई करू नका. थोडा वेळ थांबा, मग मी लिंक पाठवते, मग तुम्हाला सगळी माहिती मिळत राहील. मग तुम्ही एक्झिट, एकाच दिवसाचा ग्रुप आहे तो, उद्याला मी बंदच करणार आहे. मग इतर आपले जे ग्रुप आहेत त्याच्यावर तुम्ही राहू शकता, ज्यात तुम्हाला सगळ्या वर्कशॉपची माहिती येईल. आणि शेवटचं, दर पौर्णिमेला आपण, शक्य झालं तर दर अमावस्येला, पण दर पौर्णिमेला नक्कीच, दर पौर्णिमेला आपण एक ध्यान साधना घेतो झूमच्या माध्यमातून. ती भारतीय प्रमाणवेळेनुसार असते. आणि इकडे मेलबर्नमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आपण अशाच प्रकारच्या ध्यान साधना प्रत्यक्ष आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे चालू करणार आहोत लवकरच. त्याच्यात भरपूर वेगवेगळे विषय हाताळले जातील. तर एवढं बोलून मी थांबते आणि आपण ध्यानाकडे वळूया. डोळे मिटून घेऊया. समस्थिती, सुखासनात बसूया. डोळे मिटून श्वासाची जाणीव. ब्रीद इन, ब्रीद आउट. सहज सोपा श्वास. पायापासून डोक्यापर्यंत श्वास सहज येतोय जातोय याची जाणीव. आणि हळूहळू प्रत्येक श्वासाबरोबर आपलं शरीर आधीपेक्षा जास्त हलकं होतं आहे याची जाणीव, याकडे लक्ष द्यायचं. आता हळूहळू
आपल्या संपूर्ण श्वासाला आपण अधिक खोलवर नेण्याचा प्रयत्न करूया. माझ्या दोनही पावलांमध्ये, दोन्ही पायांमध्ये, गुडघ्यामध्ये हा श्वास पोहोचतो आहे याची जाणीव. पायाच्या प्रत्येक पेशींपर्यंत, हाडांपर्यंत हा श्वास पोहोचतो आहे याची जाणीव. कमरेचा भाग, ओटीपोटाचा भाग, पोटाचा, छातीचा भाग, दोन्ही खांदे, संपूर्ण चेहरा, संपूर्ण पाठकणा, आणि असं करत करत आपल्या शरीरावरची जाणीव आपली अधिक दृढ, अधिक स्थिर होत जाईल. आता हळूहळू आपल्या संपूर्ण जाणीवेला आणि श्वासाला आपल्या छातीच्या ठिकाणी स्थिर करूया. दोनही फुफ्फुसांच्या मध्ये, थोडंसं मागच्या बाजूला. साधारणतः अनाहत चक्र आहे. अनाहत चक्राच्या जागी आपल्या श्वासाला आणि जाणीवेला स्थिर करूया. आता पुढचे काही श्वास या अनाहत चक्रामध्ये घ्यायचे आहेत. मोठा श्वास घ्यायचा आणि तो अनाहत चक्रामध्ये पोहोचत आहे याची जाणीव. आणि आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलेल्या संकल्पनेनुसार या हृदयाच्या ठिकाणी, या हार्ट चक्रामध्ये काहीतरी एक कमळ स्वरूप रचना आहे. डोळे मिटून या सूक्ष्म रचनेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. डोळे मिटून आपल्या जाणीवेनी असं आपण कल्पना करणार आहोत, आपला प्रत्येक श्वास या कमळामध्ये पोहोचत आहे. आणि हळूहळू त्याच्या एक पाकळ्यांचा विस्तार होत आहे. हे छोटंसं कमळ दल आहे आणि त्याच्या एक पाकळ्यांचा विस्तार होत आहे. आपला प्रत्येक श्वास आपल्या हृदय चक्रामध्ये, हार्ट चक्रामधल्या कमळावरती पोहोचवायचा. आणि तो पोहोचवताना या श्वासाच्या मुळे, या श्वासाचा तिथे प्रवेश झाल्यामुळे हे संपूर्ण कमळदळ, त्याच्या पाकळ्या हळूहळू उमलत आहेत, उलगडत आहेत याची जाणीव. त्याचा जसा जसा विस्तार होत जाईल तसं तसं तिथे आपल्याला स्पंदन जाणवतील, काही हालचाली जाणवतील.
जसा जसा हा विस्तार, जशी जशी ही स्पंदनं अधिक दृढ, अधिक आपल्याला स्पष्ट जाणवायला लागतील, तसं तसं या ठिकाणी आपण आपल्या कल्पनेतून एक आकार बघण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जो आकार वाटेल तो, कुठलाही आकार तुम्ही मनाने काढायचा आहे. पाकळ्या काढा, एखादा भूमितीतला आकार काढा, एखादं चिन्ह काढा, जे काही तुम्हाला तिथे काढावंसं वाटतंय ते काढायचं. जो कुठला आकार आहे तो बघण्याचा प्रयत्न, तो अमूर्त असेल किंवा काही विशिष्ट आकार असेल, तो जो कुठला आहे. आता ह्या आकारामध्ये आपण रंग भरूया. तुम्हाला जो कुठला रंग द्यावासा वाटतोय तो देऊ शकता. हिरवा, गुलाबी असा देऊ शकता, किंवा पटकन रंग भरूया असं म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर जो काही रंग आला, या आकारात तो रंग भरायचा आहे. हा जसा जसा रंग आपण भरत जाऊ तसा तसा तो आकार आपल्याला अधिक स्पष्ट जाणवायला लागेल, याची जाणीव. आणि आता हाच रंग, या रंगाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश अनुभवूया. या रंगाची एक विशिष्ट ऊर्जा आहे, ही ऊर्जा अनुभवूया. ही ऊर्जा अनुभवत असताना या प्रकाशाची ऊर्जा आणि ह्या प्रकाशाच्या ऊर्जेत आपला श्वास जात असल्यामुळे हे हृदय चक्र आणि त्यावरचं हे कमळ अधिक अधिक विस्तृत होत आहे, त्याचं एक्सपान्शन होत आहे, त्याचा विस्तार होत आहे, याची जाणीव. ध्यानाच्या पुढच्या पायरीवरती या अनाहत चक्रामध्ये आपण आता विविध गोष्टींना सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वीकार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी एक सोपी सूचना स्वतःला देऊया. माझ्या आयुष्यात आजवर घडलेल्या सर्व गोष्टींना स्वीकारण्याची मी स्वतःला परवानगी देत आहे. आय अलाव मायसेल्फ टू ॲक्सेप्ट एव्हरीथिंग दॅट हॅज हॅपन्ड टू मी सो फार इन माय लाईफ. तुमच्या शब्दात सुद्धा हे वाक्य म्हणू शकता. आजवर घडलेल्या सर्व गोष्टींना या हृदय चक्रामध्ये, या अनाहत चक्रामध्ये स्थान द्यायचंय. या प्रकाशामध्ये त्या विलीन होणार आहेत आणि या विस्तारित चक्रामध्ये आपण त्यांना सहज सामावून टाकणार आहोत.
आता पुढची 3 ते 4 मिनिटं ही प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक करायची. डोळे मिटून आपलं बालपण आठवूया. आपण अगदी लहान होतो. साधारण 5 वर्ष ते 8 वर्ष. शाळेत जाणारे असो, कुठे गावाकडे राहत असो, या माझ्या बालपणातल्या एकापेक्षा अनेक आठवतील कदाचित वेगवेगळ्या आठवणी. आणि या आठवणींमध्ये असं काही असेल की जे मी आजपर्यंत स्वीकारू शकले नाही. एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादा विचार, एखादी कटू आठवण, त्याचा स्वीकार. मगाचच वाक्य पुन्हा पुन्हा स्वतःला सूचना द्यायचे. माझ्या बालपणी घडलेल्या या गोष्टीचा स्वीकारण्याची मी स्वतःला परवानगी देत आहे. अगदी तरल नाजूक असं वय, एखादी गोष्ट जी आजही आपल्या मनात घर करून राहते. आता हळूहळू थोडस पुढच्या आपल्या काळात येऊया. साधारणतः 14 वर्षापासून 18 ते 20 वर्षापर्यंतचा काळ. शाळा असेल, पुढे कॉलेज असेल, कुठे नोकरी केली असेल. या सगळ्या शिक्षणाच्या काळात आपण असंख्य व्यक्तींना भेटलो, असंख्य घटनांना सामोरे गेलो. या सगळ्यामध्ये असं काहीही असेल, जी घटना, जे शब्द, जी व्यक्ती, तो प्रसंग आजही आपण पूर्णपणे स्वीकारू शकलो नाही. त्या सगळ्याचा स्वीकार करायचा आहे. या हिरव्या रंगामध्ये त्याला विलीन करून टाकायचंय. या अनाहत चक्रामध्ये त्याला स्थान द्यायचंय. सब स्वीकार. जे जे समोर येत आहे त्याचा त्याचा स्वीकार. हे आठवत असताना आणखीही काही अचानक चेहरे समोर येतील. एखादी व्यक्ती जी आज आपल्या आयुष्यात असेल नसेल, पण कधी काळी आपल्या आयुष्यात तिचं काहीतरी अस्तित्व होतं. त्याचा स्वीकार. आपण घेतलेले काही निर्णय, कुठेही स्वतःला, परिस्थितीला, व्यक्तींना अजिबात जज न करता फक्त स्वीकार करायचा आहे. अनाहत चक्रामध्ये या सगळ्याचा फक्त स्वीकार. थोडं पुढे जाऊया. साधारण 20 वर्षापासून पुढे, किंवा साधारणतः आपण नोकरी केली असेल, लग्न झालं असेल, नवीन कुठल्या ठिकाणी गेलो असू. अशा सगळ्या आपल्या विविध वयांच्या टप्प्यांवरती ज्या ज्या घटना, व्यक्ती, माणसं, जे जे घडलं, एखादं असं काही आहे का जे मी स्वीकारू शकले नाही? त्याचा स्वीकार. एखादा अपमान, एखादा त्रास, एखादं दुःख, एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात आलेले काही कटू अनुभव, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या काही घटना, आपल्या कुटुंबातील अशी एखादी व्यक्ती जी खूप जवळच्या नात्यात आहे, पण तिला स्वीकारायला वेळ जातोय. आजही जमलं नाहीये तर या क्षणी ते जमवूया. त्यांना स्वीकारायचं.
आपल्या हृदयचक्राचा विस्तार फार मोठा आहे. त्यात सर्वांना सामावून घेता येईल. त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करूया. व्यक्ती, घटना, प्रसंग, परिस्थिती, निर्णय, शब्द कोणाचे कानावर पडलेले आणि याही व्यतिरिक्त तुम्हाला जे जे सुचतं आहे, ज्याचा ॲक्सेप्टन्स, ज्याचा स्वीकार मला जमला नाहीये, त्याचा स्वीकार आज करायचा. जे आपल्याला पचवता आलं नाहीये ते आतपर्यंत न्यायचंय. आता शेवटच्या टप्प्यावरती 2024 हे संपूर्ण वर्ष आठवूया. 2024चा जानेवारी महिना, त्याच्यामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी, घटना, साधारण पहिले 3 महिने जान, फेब्रुवारी, मार्च, यात घडलेल्या सर्व गोष्टींचा स्वीकार. पुढच्या 3 महिन्यांमध्ये 2024चे पहिले 6 महिने, त्यात घडलेल्या असंख्य घटना, किती दिवस, किती क्षण, किती सेकंद, याच्यात कुठेही काहीही जे आपल्याला पूर्णपणे स्वीकारता आलं नाही, असं थोडंसं जरी काही असेल की जे आपण वरवर स्वीकारलंय, आतपासून आतमधून आपल्याला ते पटलेलं नाही, रुचलेलं नाही, ते वरवरचं जे आहे त्याला आता आतमध्ये न्यायचंय. खूप जागा आहे आपल्या अनाहत हृदय चक्रामध्ये. सगळ्यांना सामावण्याची भरपूर जागा आहे. कुठले राग, लोभ, रुसवे फुगवे, तिरस्कार, षड्रिपूंच्या कुठल्याही भावना ज्या कधी काळी समजा काही क्षणांसाठी येऊन गेल्या असतील, त्या सगळ्या क्षणांचा स्वीकार करूया. आता पुढचे 6 महिने, साधारण जून ते डिसेंबर, हे सगळे 6 महिने, यामधलं आपलं स्वरूप, जे जे आठवतंय त्याचा त्याचा स्वीकार. असं वाटत असेल एखादी गोष्ट, एखादा विचार, एखादी भावना मला अजून स्वीकारता येत नाहीये, तर त्याच्यात श्वास घ्यायचा, मोठा श्वास घ्यायचा आणि त्या भावनेला, त्या विचारालाही आत्मसात करायचं. आता हे करत असताना हळूहळू आपल्यामधलेच काही त्रुटी, दोष, आपल्या विचारांमधल्या काही उणिवा असतील, काही नकारात्मकता असेल, आपल्या बाह्य जगातल्या, भौतिक जगातल्या आणि स्वतःमधल्या सर्व प्रकारच्या गोष्टी ज्यांना आपण स्वीकारलं नाहीये, त्या सगळ्यांचा स्वीकार आणि त्या सगळ्यांना अनाहत चक्रामध्ये स्थान देऊया. आपण जसं जसं हे स्थान देत जाऊ, तसा तसा अनाहताचा विस्तार जाणवेल, तसा तसा हा प्रकाश अधिक ठळक जाणवेल. आणि जसं जसं आपण आतमध्ये जे जे सामावलंय, आता ध्यानाच्या शेवटच्या पायरीवरती या सगळ्यामधून जे जे आपल्याला वाटतं आहे, ज्याची विशुद्धी, ज्याची शुद्धी आवश्यक आहे, जे विचार, ज्या घटना, जे त्रास, ताण, दुःख, क्लेश जे काही असेल, त्या सगळ्याला श्वासावाटे बाहेर टाकून देऊया आणि स्वतःला, शरीराला, हृदयाच्या ठिकाणी अत्यंत हलकं करूया. साधारण 1 ते 2 मिनिटं ही प्रक्रिया करायची. मोठा श्वास घ्यायचा, तोंडाने सोडला तरी चालेल, नाकाने सोडूया. पण हे सगळे विचार जे त्रास देत आहेत, जे कुठेतरी अडकून पडलेत शरीरात, त्यांना बाहेर काढून टाकायचंय.
नवीन वर्षाला नव्या ऊर्जेने सामोरं जाऊया. ही सगळी ऊर्जा त्याला आपण आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकायचे. त्यासाठी श्वासाची मदत. 1 मिनिट ही प्रक्रिया करूया. प्रत्येक विचार मनात आणायचा जाणीवपूर्वक आणि श्वासावाटे त्याचा निचरा करायचा. शरीराच्या प्रत्येक भागात कुठेही काहीही साचून राहिलंय असं वाटत असेल तर त्या सगळ्याचा निचरा शेवटची 1.5 ते 2 मिनिटं ही प्रक्रिया आपण करणार आहोत. हळूहळू आपल्याला अधिक हलकं वाटायला लागेल. जे जे स्वीकारलं त्याचा मनापासून स्वीकार करायचा आणि तो स्वीकार केल्यावर त्यातलं जे जे लेट गो, जे जे काढून टाकायचंय ते सगळं काढून एक नवीन ऊर्जा प्रस्थापित करायची. शेवटची काही मिनिटं ही प्रक्रिया करूया. या संपूर्ण वर्षातले आणि आतापर्यंतच्या आयुष्यातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींना उजाळा देऊन आपण त्यांची शुद्धी साधण्याचा प्रयत्न केला. मानसिक, वैचारिक स्तरावरती. आता मगाचच्या पेक्षा मला अधिक हलकं वाटतंय याची जाणीव कुठे इमोशन्स जाणवतील, डोळ्यात पाणी येईल, जे काही होतंय फक्त ऑब्झर्व करायचं. ड्रायनेस वाटेल, पटकन कोणीतरी जागं केल्यासारखं वाटेल. जे काही घडतंय जस्ट ऑब्झर्व आणि ज्याचा ज्याचा निचरा आवश्यक आहे तो करून टाकायचा. आता श्वासावाटे निचरा थांबूया आणि फक्त श्वासाकडे लक्ष. दीर्घ श्वसन. आपल्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा आपण निर्माण केली. या नवीन ऊर्जेने नवीन वर्षाला सामोरं जाणार आहोत. स्वतःच्या नवीन स्वरूपात, नवीन सूक्ष्म आणि नवीन स्थूल स्वरूपामध्ये त्याचा अनुभव घ्यायचा. ध्यानाला सुरुवात केले तेव्हाची मी, माझं शरीर, माझे विचार, मन, सूक्ष्म देह आणि आताच यामधली तरलता, यामधला हलकेपणा अनुभवायचा आणि स्वतःच्या नव्या स्वरूपाचा अनुभव घेत काही काळ तिथे थांबूया. खूप सुंदर. पायामधून, शरीरातून काहीतरी बाहेर जाताना कदाचित जाणवेल. छोट्या छोट्या सूक्ष्म हालचाली जाणवतील. जे घडतंय ते घडू द्या. आपण कल्पना केलेला हा रंग, त्याचा विस्तार, त्याचा प्रसार शरीरभर जाणवेल कदाचित. त्याचा अनुभव
स्पंदनांचा अनुभव. आणि स्वतःच्या या नव्या स्वरूपाने पुन्हा वर्तमानात येऊया. त्यासाठी 3 ते 4 वेळा दीर्घ श्वसनाची आवर्तनं. अजिबात घाई नाही. टेक युअर ओन टाइम. कितीही वेळ लागला तरी चालेल. जेव्हा योग्य वाटेल तेव्हा वर्तमानात परत यायचं. आणि परत येताना अगदी सावकाश, संथ आणि सूक्ष्म हालचाली. दोन्ही हात एकमेकांवर सोडून सावकाश डोळ्यांना उब देऊन डोळे उघडायचे. आजची ध्यान साधना इथेच संपत आहोत. हरिओम तत्सत. डोळे उघडल्यावर थोडंसं पाणी पिऊन घ्या. काही गोड खायचं असेल गोड खाऊ शकता. थोडंसं स्वीट, जास्त नाही पण थोडंसं. क्विक ग्राउंडिंग साठी. आणि कोणाला काही शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता. लोक हो बोला ना. खूप छान वाटलं. एकदम मनापासून धन्यवाद तुमचे. काही गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या की ज्याला अशी पूर्णपणे माझ्या मनानं स्वीकारलं नव्हतं आतापर्यंत. तर त्या गोष्टी स्वीकारायला थोडी मदत झाली. अं, तसं म्हणजे पूर्ण माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी तशी अं, आस्तिक किंवा आध्यात्मिकतेकडे नसल्यामुळं ज्या वेळेला या मार्गावरती आलो त्यावेळेला बराच मला रोष सहन करावा लागला. आणि त्याच्याबद्दल जवळच्यानी जे काही बोललं ते सगळं मनामध्ये आतमध्ये साचून राहिलं होतं. ते बाहेर पडायला नाईस. मदत झाली. अलाव इमोशन्स. नाईस. आणि ज्या जवळच्यानी हे बोललेलं त्यांना स्वीकारता आलं का ते महत्वाचं. हो, स्वीकारलं. छातीत खूप तीक्ष्ण कळ आली, सुई टोचल्यासारखी, पण स्वीकारलं टोचल्यासारखंच गेलं. बोलतात ना लोक, मग असं होतं ते. पण त्यांना थँक्यू स्वीकारणं व्हेरी मच. महत्वाचं. कारण ती माणसं हो फक्त निमित्त आहेत. ती नसती तर दुसरं कोणीतरी बोललं असतं. हो, त्यामुळे त्यांची चूक नाही. त्यांचं आणि आपलं कर्म यांची सांगड घातली गेली नाही असं म्हणायचं. बरोबर. नाईस. खूप खूप बरं वाटलं. एस्पेशली अनाहत चक्राच्या इथं इतकी उष्णता जाणवली की आजपर्यंत असं कधी वाटलं. मी काय नाईस. फार बोलू शकत नाही. नका बोलू, हरकत नाही. टेक युअर टाइम. नाईस. काही बोलावंसं वाटेल असं नाही. अनेकांना हा अनुभव येईल की काही बोलावंसं नाही वाटणार पण खूप काहीतरी घडेल असं होईल. आपण जी ध्यान साधना घेतली त्याच्यात 3-4 हिलिंग थेरपीज मिक्स होत्या. चक्र हा विषय होता. अनाहत चक्र. शनिवार आहे, माझ्या लाडक्या हनुमानाचा वार आहे म्हणून अनाहत चक्र. आणि शनिवार पण आहे म्हणून. आणि हनुमानाची अनाहत चक्राची जी गोष्ट आहे ती की अनकंडिशनल लव्ह जे कमी पडतं, जे अनेकदा कमी पडतं, की सोयीनुसार स्वीकारता येतं आपल्याला माणसं आणि परिस्थितीना. पण किंवा फॉरगिव्हनेस हा जो एक विषय आहे. आपण चक्क 15 दिवसांची फॉरगिव्हनेस साधना एकदा घेतली होती, त्याच्यात पण हा प्रयोग केलेला की फॉरगिव्हनेस, लेट गो. आणि ती कॉर्ड कटिंग पण म्हणतात त्याला. की खूप क्लेश, ताण, भांडाभांडी आणि राग ठेवून बाजूला नाही व्हायचे. पूर्ण प्रेमाने बाजूला होता येतं का. आणि पूर्ण प्रेमाची सगळ्यात सोपी ट्रिक आहे पूर्ण स्वीकार. द मोर यू इन्क्लूड इट गेट्स एक्सक्लुडेड. द मोर यू एक्सक्लूड इट गेट्स इन्क्लुडेड. दॅट इज अ सिम्पल ट्रिक. सो जे एक्सक्लूड करत होतो आतापर्यंत ते इन्क्लूड करा आणि लाईफ विल चेंज. खूप छान वाटलं सारा. आणि मला वाटतं हे सतत करत राहायला पाहिजे. एकदा आता मी पहिल्यांदाच हे असं असं मेडिटेशन मी पहिल्यांदाच केलं आणि वंडरफुल एक्सपिरियन्स. मला खूप म्हणजे असं
सो मेडिटेशनच्या सुरुवातीला खूप माझं डोकं दुखत होतं, मला थोडीशी ऍसिडिटी वगैरे ते पण झालेलं आहे. लॉट ऑफ इमोशन्स वेअर देअर. पण ऍट द एंड ऑफ द मेडिटेशन आय फील अ लॉट लाइटर. तर मला वाटतं हे म्हणजे द की इज हे सतत करत राहणं. कारण ह्या काही ज्या निगेटिव्ह इमोशन्स असतात त्या आपल्या खूप डीप वरती गेलेले असतात आणि एकदा करून काही त्या अशा आपण त्यांना बाजूला करू शकत नाही, किंवा जो ऍक्सेप्टन्स जो आहे तो एका मेडिटेशन मध्ये येणं शक्य नाही. त्यामुळे ते वी नीड टू कीप रिइन्फोर्सिंग दिस अगेन अँड अगेन. खूपच छान सांगितलं. यू आर राईट की हे टेक्निक आहे. हे तुम्ही दररोज पण करू शकता. रोज रात्री झोपताना की त्या दिवसभरात जे जे घडलं, जे जे पटलं नाही, जिथे जिथे आपल्याला पचवता आलं नाही, ते ऍक्सेप्ट करणं आणि तिथेच काढून टाकणं. मग आम्ही हे लहान मुलांबरोबर करतो, कारण ती छोटी असतात ना. 7-8 वर्षाचंच आयुष्य आहे. आपलं तर झालं 30-40 वर्षांचं. तर 40 वर्षांचा कचरा काढणं खूप अवघड आहे. 7-8 वर्षांचा सोप्पा आहे. नाईस, व्हेरी नाईसली सेड. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि कोणाला काही बोलायचंय हँड रेस करू शकता. तृप्ती. खूपच अप्रतिम अनुभव होता सारा मॅम. आणि आज पहिल्यांदा जो ब्लड फ्लो असतो हार्टचा तो मला जाणवला. आणि सुरुवातीला तो जाणवत होता, पण ज्यावेळी आपण सगळ्या निगेटिव्ह थॉट्स आपण काढून टाकले त्यावेळी तो एवढा जास्त जाणवला की जशी नदी खळखळ वाहत आहे. आणि हे पहिल्यांदा म्हणजे आणि अनुभवलं की म्हणजे पण असं वाटलं मेडिटेशन ना, मध्ये. म्हणजे ब्रेस्ट मधनं जात आहे असं वाटतं ना, ती जेव्हा म्हणाली ना पायात ना. हा. एक मिनिट हा, कोणीतरी तर बोलते. फक्त तृप्तीचं कम्प्लीट होऊ द्या, मग तुमच्याकडे येते. हा. तर म्हणजे हे पहिल्यांदा अनुभवलं. म्हणजे दरवेळी मी प्रयत्न करत होते की आतले आवाज आपल्याला ऐकायला यावेत आणि तो जो अनाहत चक्राचा अनस्ट्रक साऊंड आहे तो ऐकायला यावा. पण आज पहिल्यांदा तो आला आणि तो अनुभव खूपच छान होता, खूपच व्हेरी नाईस. सुरेख. व्हेरी थँक्यू नाईस. सो मच. थँक्यू. आज गंमत झाली. आज मी आमच्या सगळ्या ग्रुपवरती, हा आता कोणीतरी बोलत होतं, सॉरी, आता बोला. कोण बोलत होतं? विद्याताई का? नाही, अनुभवाबद्दल आता जास्त नाही बोलणार. खूप दिवसांनी तुझा सुदिंग आवाज ऐकला आणि ऍक्च्युली स्पीकिंग स्वच्छता करणं हा. खूप खरी स्वच्छता तुझ्या आवाजानेच होते. म्हणजे इमोशन्स जे काही आहेत सगळे दडपलेले ते स्वीकारायचे आणि काढून टाकायचे. व्हेरी गुड टेक्निक. पण करुणा, खूप दिवसांनी तुझा हा सुदिंग आवाज ऐकला आणि धन्य झाले असं म्हणेन आज ध्यानाच्या दिवशी. हा, मस्त. थँक्यू. खूपच छान झालं. सकाळी पण एक सेशन अटेंड केलं होतं, पण आत्ताचं वॉज अमेझिंग. रिअली गुड. थँक्यू. खूप सगळ्यांना आशीर्वाद बाई हो, तुला. थँक्यू. इथूनच नमस्कार. सगळ्यांना एक छोटीशी विनंती. अनुभव आपण घेऊया, प्रश्नही असतील तर घेऊया, आणि मी ते चॅटवरचं पण वाचते. फक्त एक क्विक फोटो काढूया. सगळेजण छान दिसत आहेत आणि आता नवीन ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये आपण जस्ट रिसायकल केली. सो आपल्या न्यू फॉर्मचा फोटो काढूया. नेहा, तुला फोटो घेता येतो? मी टेक्नॉलॉजिकली अत्यंत बॅकवर्ड आहे कारण. हो. हो, येतो येतो, एक मग मिनिट. तुला फक्त माझं ते प्रिंट हा स्क्रीनली काय हा करायचं मला हा दरवेळी करते गोंधळ होतो. करते. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून हा, व्हिडिओ स्क्रीन ऑन मध्ये करा आणि दिसताय आपापल्या ना इनपुट करा. कॅमेराकडे बघा. आणि मग आपण ओके, पुढे शेअरिंग चालू ठेवूया. रेडी. येस. स्माइल करा. रेडी, 1 2. थँक्यू. सेकंड पेजचा एका पण एका घ्यायचा आहे हा एका का? बाजूचा झाला म्हणजे सेकंड पेज वर थोडे. पण घेऊया. हा फर्स्ट पेज वर झाला. एक मिनिट. मी तो सेव्ह करते, नाही तर तो जाईल. हा, आता सेकंड पेज. हा, आता इकडचा घेतेय. सगळेजण स्माइल. 1 2. झाली सगळे थँक्यू कव्हर नेहा. झाले. थँक्यू सो नो मच. वरीज. येस, पुढे जाऊया. हा, सो पटकन गंमत सांगते, मग तुमचं चालू राहू द्यात गप्पा. आज आम्ही आमच्या सगळ्या ग्रुपवरती असं मी विचारलं होतं की कुठलं मेडिटेशन घेऊ, कुठलं मेडिटेशन घेऊ. सगळे सुचत नव्हतं बेसिकली की काय घ्यायचं काय घ्यायचं.
आणि परवाच झालं, रोजच काही ना काही चालू असतं. तर मी असं विचारलं आणि मग विचारल्यावरती 2-3 जणांनी गंमत म्हणजे नेहाशी पण बोलले, इंडियात पण भारतातल्या पण कोणाकोणाशी बोलले आणि साधारण मेजॉरिटी गोष्ट लोकांनी चक्र हा विषय सांगितला. 7 चक्रावर घे, 7 चक्रावर घे असं झालं. तर मी म्हटलं की अरे खूपच छान, म्हणजे एवढ्या जणांना हाच विषय हवाय तर हाच विषय घेऊया. मग 7 चक्रा नाही घेतलं, आपण एक त्यातला महत्वाचा अनाहत चक्र घेतला. कारण मला असं वाटलं की आपण अगदी एका ट्रान्झिशनवर आहोत ना, संक्रमण म्हणतात, ट्रान्झिशन होणार आहे एका नवीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं. तर त्या ट्रान्झिशनला थोडंसं छान, मगाशी विद्यावांशिनी पण आणि यांनी पण छान शब्द वापरले की साफसफाई. जसं दिवाळीला साफसफाई करतो आणि मग घर खरंच सुंदर दिसतं, तसं देहरूपी घराची साफसफाई करूया आणि मग खरंच सुंदर दिसायला लागू आपण अजून. नाईस. आता कोणाला शेअर करायचं असेल करू शकता. प्रश्न पण विचारू शकता. हा, आपल्याकडे खूप सारे, मगाशी मी सांगायचे विसरले, अम, विद्या कुंटे नाव दिसत असेल, नेहाची आई आहे. पण त्याही पेक्षा म्हणजे नेहाची आई ही ओळख आहेच, पण त्यापेक्षा तिची तिची एक ओळख आहे, ठाण्यामधल्या खूप जणांना माहिती असेल ती. योगशास्त्र या विषयामध्ये खूप काही, आणि आत्ताच तिला जीवनगौरव पुरस्कार पण अलीकडेच मिळालेला आहे या क्षेत्रामध्ये. सो या विषयात तिने खूप काही केलेलं आहे, योग, मन, ध्यान वगैरे वगैरे भरपूर विषय, म्हणजे एज्युकेशन वाईज पण खूप काही आणि कार्य वाईज पण खूप काही असं. सो नाईस टू सी हर. नाईस. एक प्रश्न विचारला तर चालेल का? हा विचारा, एकच मिनिट. हा, सुचित्राने टाकलंय. ओ येस, सॉरी सुचित्रा, मी थोडंसं लेट वाचलं. तिच्या 11 वर्षाच्या मुलीला अनुभव शेअर करायचा आहे. खूपच छान. लहान मुलांनी शेअर केलं की मला जास्त आवडतं. हाय कारण मी सारा. लहान असताना मी अशा खूप गोष्टी केलेल्या आहेत. येस, हाय, तुझं नाव काय आहे सांग? ओवी. ओवी, समथिंग. नाईस नेम. तर काय झालं माहितीये, मी नॅशनल्सला गेलेले स्केटिंगच्या. तर तिकडे मी पडले आणि माझा हात फ्रॅक्चर झाला. बापरे. तर मला त्या म्हणजे एप्रिलचं आहे ते 2024, तर मला ते अजून आठवतंय. ते मला त्याचं खूप गिल्टी फील होते की मी पडले, मी काय झालं नाही माझं सगळं असं. तर आता मी तिथं मेडिटेशन ट्राय केलं, माझ्या मम्मीसोबत बसलेले मी. तर आता मला थोडं थोडंसं फॉरगेट व्हायला लागले, मग चांगलं वाटतं आता की ते फॉरगेट होतं सगळं असं. हाऊ स्वीट, मस्त, खूपच छान अनुभव. सो मी तिला सांगितलं होतं, सारा थोडा वेळ बस, तुला म्हणजे जेवढा जमतंय तेवढा वेळ यू अटेंड. नक्कीच. तर आता तिला म्हणजे खूप बरं वाटलं, कारण वर्षभर तिचं तेच होतं की आय कुड नॉट प्ले, आय कुड नॉट हे ऍक्च्युली तिचं जे नॅशनलचं तुला आठवत असेल तर मी श्रीसुक्तच्या वेळेस हा गोल आठवलं. बोलून हो. दाखवला होता की शी शुड पार्टिसिपेट इन, आय मीन स्केटिंग मध्ये तिने महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं पाहिजे. बट माझा गोल तेच होता की तिने महाराष्ट्राला रिप्रेझेंट करावं, पुढे मेडल यावं किंवा ती कशी खेळेल काय याबद्दल प्रिसाईज गोल नव्हता. आणि ती महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं. शी वॉज सेकंड इन महाराष्ट्र स्टेट. आणि नॅशनल्सला प्रॅक्टिस सेशनला शी फेल डाऊन आणि मग फ्रॅक्चर झालं, शी कुड नॉट प्ले. ते ते हो. पुरं म्हणतात ना, वर्षभर तिला ते ते घेऊन फिरते की म्हणजे घेऊन चालते, सगळं अफेक्ट झालं तिचं त्याच्यामुळे. ती आज मला म्हणते, आई मला खूप छान वाटलं, तू ते सगळं सांगत होतीस ना, तर ते सगळं तिला आवडलं पूर्ण आजचं सेशन. सो नाईस. थँक्यू फ्रॉम ओवी आणि मी टू. सुचित्रा, थँक्यू सो मच. मस्त ओवी, खूपच गोड अनुभव होता. आणि आता आई करतेच आहे, तू कर आता हनुमान चालिसा कर तुझ्या नॅशनल्सच्या ह्याच्यासाठी, आणि मग मला पार्टी दे नॅशनलला सिलेक्शन झालं की. नक्की नक्की. श्रीसुक्त पण करू शकतेस, पण मला हनुमान जास्त आवडतो म्हणून मी हनुमान हो सांगेन. हो हो, तिला मी नक्की करते यावेळेचं सेशन. येस. थँक्यू सारा, थँक्यू. थँक्यू. नाईस. आणि कोणाला काही अनुभव शेअर? हा, काही जणांना निघायची काही आहे, ऑफकोर्स निघू शकता. आपण आपली वेळ ऑफिशियल संपली आहे. थांबायचं तर थांबूही शकता, पण निघायचं तर निघूही शकता. असं काही डोंट स्ट्रेस, म्हणजे निघावं लागलं तर इट्स ओके. ते मगाशी बोलत होते तेव्हा. हा सॉरी, एक तुमचा प्रश्न होता सुधीर. हा येस. म्हणजे इतरांनी अनुभव शेअर करायच्या आधी विचारलं तर चालेल का हो प्रश्न हो, आता? कोणाला अनुभव असेल तर हात हँड रेस करतील ते, विचारा. ओके. नाही, माझा मगाशी जे बोललो, सॉरी थोडं जास्त त्यावेळेला मला नीट बोलता आलं नाही, तर त्याबद्दलच माझा प्रश्न होता की मला असं म्हणजे ज्या लोक अगदी खूप जवळचेच आहेत, माझ्या अगदी जवळची लोक आहेत आणि त्यांना या मार्गावरती मी
आलेलं पटलं नाही. त्यामुळं ते दरवेळेला असं होतं की बोलणं टाळलं किंवा संपर्क कमी केला की असं नात्यात थोडस काय म्हणतात ते गाठी आल्यासारखं फिलिंग मला येतं. आणि संपर्क साधला की निगेटिव्हिटी किंवा त्याच त्याच गोष्टी परत आपण ओढवून घेतो असं वाटतं. त्यामुळं बऱ्याच वेळेला द्विधा मनस्थिती होते. मला कळालं नाही की मी तुम्हाला प्रश्न नीट विचारू शकलो का नाही, पण अशा वेळेला काय करावं की ज्यांना हा मार्ग रुचत नाही पण ते आपल्या खूप जवळचे आहेत, तर त्यांच्याशी संपर्क टाळला तर आपल्या मनात थोडीशी गाठ राहते की आपल्या जवळच्या असूनही आपण यांच्या फार संपर्कात मुद्दामून राहत नाही. आणि समजा आपण संपर्क ठेवला तर परत तेच टोमणे आणि त्याच मग ते नक्की यातून म्हणजे कदाचित माझा खूप प्रिमिटिव्ह सवाल असेल, क्वेश्चन असेल, कळत नाही मला. पण नाही, असं खूप काही छान प्रश्न आहे. असं कुठलाच प्रश्न हे नसतोच, म्हणजे सगळे प्रश्न योग्य असतात आणि छानच असतात. म्हणजे याचं उत्तर अनेक प्रकारे देता येईल. सोपं तर आपण आत्ता जे म्हटलं की त्या गाठी सोडवणं, मग आपण बरीच हिलिंगची टेक्निक शिकलोय, त्याच्याने तुम्ही त्या सोडवू शकता निश्चितपणे. दुसरा त्याच्यात सोडवण्यासाठी डेली हे करणं, किंवा आपण ज्याला म्हणतो डेली रिग्रेशन, की जसं आपण रोजच्या दिवसभरात जे काही झालं असेल ते ऍक्सेप्टन्स ही पहिली पायरी आहे ऑफकोर्स. त्याचा स्वीकार करता येणं. आणि त्यांचं त्यांचं एक कर्म आहे, आपलं आपलं एक कर्म आहे, आणि त्या कुठल्या तरी एका कर्मयोगाने आपण एकत्र आहोत बेसिकली. हे करणं, आणि आपला मार्ग योग्य आहे हे आपल्याला माहिती असतं. त्या पण आपल्याला कोणाला दुखावायचं पण नसतं. पण ऍट द सेम टाइम आपण म्हणतो तसं की आपल्याला आपल्याला पण पुढे जायचं आहे, करेक्ट. तर हा हा संघर्ष जो आहे ह्याला घर्षण म्हणतात. हा संघर्ष आणि हे जे घर्षण आहे ना, मंत्रशास्त्र तुम्ही करताय. मंत्रशास्त्रात आपल्याच संस्थेमध्ये असे असंख्य अनुभव आहेत की त्यांनी मंत्रशास्त्र करायला लागल्यानंतर त्यांचा हा संघर्ष कमी होत गेला. माणसं त्यांना बदलू नका, माणसाला बदलणं हा संकल्पच चुकीचा आहे. वी कॅनॉट चेंज, वी शुड नॉट चेंज इन इवन, लेट देम हॅव देअर ओन लाईफ. पण त्यांना बदलण्यापेक्षा आपलं आपलं साधनेचं वलय आपण जसं जसं वाढवत जातो तसं ते घर्षण आणि त्यातून निर्माण होणारा क्लेश कमी होतो, नक्कीच कमी होतो. त्याच्यामुळे त्याचा तर अनुभव येईल तुम्हाला, तुम्ही एवढ्या गोष्टी करताय त्याचा तर अनुभव नक्कीच येईल. पण खूपच छान प्रश्न होता, म्हणजे हा प्रश्न असतोच, आणि अनेक अनेक घरांमध्ये असतो. तुम्ही तो विचारलात ऑफिशियली एवढाच. मंजुश्री ताई नाही म्हणजे आहेत, मंजुश्री थोडक्यात ताईंनी म्हणजे आज छान आपली सांगितलं. साधना नीट करत राहणे एवढाच उपाय आहे. तर असं असं नक्कीच. तुम्ही मतितार्थ आहे ना. म्हणजे नक्कीच. संपर्क न ठेवणे हा काही उपाय होऊ नाही, शकत कधीच नाही, नाही, है ना. कधीच नाही. हो, उलट बरोबर. समावेश ना, ऍक्सेप्टिंग. हो दे आर अ पार्ट बरोबर ऑफ बरोबर. लाईफ. आपण फॅमिली कॉन्स्टलेशनचं मेडिटेशन एकदा घेऊया, त्याच्यात हे टेक्निक हो आहे की ऍक्सेप्टिंग, की म्हणजे हुएवर XYZ. हा, त्याच्यात टेक्निक सिम्पल आहे की त्या व्यक्तीचं नाव, त्या नात्याचं नाव, आणि दिस पर्सन, दिस रिलेशन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ माय लाईफ. माझ्या आयुष्याचा बरं अविभाज्य भाग आहे. त्यांना मी माझ्या बरोबर. हृदयात स्थान देते. तेच टेक्निक आता आपण ओके. अनाहत चक्रामध्ये हो घेतलं, हो की हे चालेल. रिअटरिंग, हे सतत 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 अनाहत चक्रामध्ये असं. त्याच्यामुळे तसंच इग्नोर तर थँक नक्कीच यू नाही. व्हेरी मच. थँक यू. हं. खूप खूप धन्यवाद. Yes. I would like to share my experience about हो, this. Every एक मिनिट हा, situation is पहिले ना सगळ्यांनी नाव सांगा, कारण तुम्ही बोलल्यावर ना मला तुम्हाला शोधण्यात जरा वेळ जातो. Pritam Kanade. प्रीतम ताई बोला. So I was having मला सिमिलर असाच एक्सपिरियन्स अनुभव असायचा. तर त्याचं मी ओव्हरकम कसं केलं, तर एव्हरी सिच्युएशन इज पॉवरलेस विदाउट अवर रिॲक्शन. तर ती व्यक्ती सुद्धा आपण टाळू शकत नाही आणि तो प्रसंग पण टाळू शकत नाही. कधीच नाही. पण आपलं मन बुलेट प्रूफ कंपाऊंड मधून मध्येच ठेवणं आणि त्या मनापर्यंत कुठल्याही निगेटिव्ह भावना न पोचू देणं, हे मी प्रॅक्टिस केल्यानंतर आय ओव्हरकम दॅट सिच्युएशन. तुम्ही थँक्यू. एक छान शब्द वापरलात, रिॲक्शन. त्याला जोडून सांगेन सुधीर सरांना, यांनी पण खूप सुंदर सांगितलं की प्रत्येक सिच्युएशनला रिस्पॉन्स आणि रिॲक्शन दोन गोष्टी असतात. रिस्पॉन्स महत्वाचा, रिॲक्शन नाही. रिॲक्शन द्यायचीच नाही, म्हणजे आरेला कार्य करणं नाही, त्याला रिॲक्शन म्हणतो आपण. सो रिस्पॉन्स आणि रिॲक्शन याची असंख्य उदाहरणं आहेत आपल्या समाजकारणात आहेत. बरीच आहेत, म्हणजे तुम्ही सोशल लाईफमध्ये याची असंख्य उदाहरणं बघाल की हाऊ दे रिस्पॉन्स टू द सिच्युएशन, आणि हाऊ दे डोंट रिॲक्ट टू द क्रिटिसिझम, आणि हाऊ दे प्रोग्रेस. माझ्या आवडीचं उदाहरण देईन मी. लहानपणापासून ज्या एका व्यक्तीची फॅन होते, सचिन तेंडुलकरची,
की कुठल्याही क्रिटिसिझमला कधीही रिॲक्ट न होणं हे त्याच्याकडनं मी शिकले. मी अशा खूप व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यात ज्यांच्याकडनं मी काही ना काही, त्यांचा मी स्टडी करते, मला ही सवय आहे की त्यांचा मी फार अभ्यास करते. त्याच्यात एक अटल बिहारी वाजपेयी होते, सचिन होता, बरेच आहेत राजकारणातले, पण बऱ्याच व्यक्ती आहेत. पण त्यांचा मी अभ्यास करते आणि मग त्याच्यातनं मला असं जाणवलं की अरे हा कधीच रिॲक्ट करत नाही, एवढं ट्रोल करतात, एवढं क्रिटिसिझम, बट तो रिॲक्ट नाही करत. पण प्रोग्रेस बघितली आपण सगळ्यांनी या व्यक्तींची, भरपूर आहेत. बॉलिवूडमध्ये आहेत. तुम्हाला जो आवडीचा फील्ड आहे त्यातलं एक उदाहरण शोधा. खूपच छान प्रीतम ताई, नाईस. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचेच आभार. थँक्यू. माझा एकच मी अनुभव शेअर करते. हो. तर तसं तुम्ही साधनेत थोडं थोडं पुढे होत जाताना ऑल द क्वेश्चन्स आर टेकन केअर ऑफ, असा माझा अनुभव आहे. नाईस. म्हणजे तुम्हाला नाही एक म्हणजे कॉर्ड कटिंग फास्ट व्हायला लागतं. फक्त विश्वास ठेवायला पाहिजे त्या सुप्रीम वरती, त्या एनर्जीवरती, आणि पुढे जायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपोआप त्या विचारच करायला लागत नाही, आपोआप होत जातात, घडत जातात. म्हणजे करता ही भावना न करणं, मला झालं मी केलं ही भावना सोडून द्यायला आपण शिकतो. हा माझा अनुभव आहे वैयक्तिक. मी पण सगळ्या टर्मॉइल्स मधनं गेलीये, सगळ्या क्वेश्चन्स मधनं मी गेलेली आहे, पण आता ह्या मताला मी आलेली आहे, एकदम ब्लिसफुल फिलिंग यायला लागतं. तर फक्त हे श्रद्धेने करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. त्या नाईस. याच्यापर्यंत मी पोचते. खूपच छान. सो शी इज राईट. म्हणजे ज्या अर्थी हे प्रश्न पडतायत त्या अर्थी आपण साधनेच्या योग्य मार्गावर आहोत याची ग्वाही देतात हे प्रश्न. खूपच छान. तुला सांगितलं हे अनुभव तू का नाही सांगत? आणि गमतीचा भाग, जे संत तुकारामांना चुकलं नाही ते आपल्याला कुठून चुकणार आहे. त्यांच्याही जवळच्यांचा विरोध होता त्याच्यामध्ये. दॅट्स ओके, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. थँक्यू वन्स अगेन. सगळ्यांचेच आभार. थँक्यू. नाईस. नाईस. अजून काही प्रश्न असतील तर, नाही तर आपण असंच पुढचं सेशन घेऊया. पौर्णिमेला तर होईलच आपलं नेहमीप्रमाणे, आणि असंच मध्ये काहीतरी कारणाने न्यू इयरला वगैरे घेऊया एखादा. तर मी ते सांगेन जेव्हा असेल तेव्हा. थँक्यू निशा. थँक्यू सगळ्यांना, जे कोणी शनिवार होता, मे बी वर्किंग पण असेल काही जणांना, पण तुम्ही जॉईन झाला त्यासाठी. दोनही संस्थांच्या माध्यमातून, योगा विथ नेहा आणि द हिलिंग हब या दोनही संस्थांच्या माध्यमातून सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मनापासून सगळ्यांना धन्यवाद. आणि परत पुढच्या सत्रात आपण भेटू. तुमचे अनुभव तुम्ही ग्रुपवर पण शेअर करू शकता नंतर. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ग्रुपवर काही लिंक टाकेन ज्याच्यावरती आपली काही मेडिटेशन्स आहेत, पण येत्या काळात विशेषतः इंस्टाग्रामवरती आपल्याला प्रयत्न आहे मिडनाईट मेडिटेशन्स किंवा मॉर्निंग मेडिटेशन्स असं टाकण्याचा. म्हणजे ती रोज सकाळी येतील, तुम्ही तुमच्या वेळेने ऐका, तेव्हाच केली पाहिजे तसं काही नाही. नाईस. आणखीही बरेच विषय घेणार आहोत इन्स्टाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून. लहान मुलांसाठी पण घेणार आहोत. सुचित्राला पण मी सांगेन व्हिडिओ असेल, फक्त व्हिडिओ त्यांना बघायचा अँड दे कॅन जस्ट प्रॅक्टिस दॅट. नथिंग, नॉट लाईक अ वर्कशॉप, पण असंच एक. थँक्यू. रेकॉर्डिंग स्टॉप करते. सुचित्राच्या मुलीचं नाव आहे ओवी. सो ओवीने मला ही आठवण करून दिली की लहान मुलांसाठी आम्ही खूप ठरवतोय हे करूया ते करूया, आणि अजून काहीच केलं नाहीये. सो थँक्स टू ओवी. आणि ओवीसाठी आता मी चालू करते. थँक्यू, मी नक्की अटेंड करेन. थँक्यू. आणि ऑल द बेस्ट तुझ्या प्रॅक्टिसला. थँक्यू.